तर नरसिंह भगवंताच्या जयंतीच्या निमित्तानं वैकुंठवासी विठ्ठल महतारजी गवळी, वैकुंठवासी गंगा भागीरथी मंजुळाबाई विठ्ठल गवळी यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आणि गृहप्रवेश प्रथम वर्धापन दिनानिमित्तानं या ठिकाणी भागवत कथेचं असणारं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कथेच्या बाबतीमध्ये असणारा ज्यांचा कृपेचा असणारा आशीर्वाद आहे, ज्यांची संजीवन समाधी इंदोरच्या ठिकाणी आहे, असे गुरुवर्य माधवनाथ महाराज आणि यांचे असणारे शिष्य आणि मारुती महाराजांचे असणारे गुरु वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज जोशी यांचाही असणारा कृपेचा असणारा आशीर्वाद आहे. आणि प्रमुख असणारी उपस्थितीच्या बाबतीमध्ये त्यांच्या असणाऱ्या धर्मपत्नी गंगा भागीरथी शोभामाई बाळकृष्ण जोशी यांचा असणाऱ्या या ठिकाणी प्रेरणेचा भाग, आशीर्वादाचा भाग आणि स्वतःहून या ठिकाणी उपस्थिती. हा कार्यक्रम आयोजन करण्याच्या बाबतीमध्ये जी काही मंडळी आहे, हरिभक्तीपरायण मारुती विठ्ठल गवळी, कौशल्याबाई विठ्ठल गवळी, 3 सुपुत्र गणेश मारुती गवळी, ज्ञानेश्वर मारुती गवळी, सोपान मारुती गवळी, कन्या वंदना नरेंद्र रावते रांजणगाव, नातू दुर्गेश पारस, नाती माधवी देवयानी पूर्वा, तसेच समस्त गवळी परिवार, गवळी शिवरा पाहुणे मंडळी, काही पंचक्रोशातले असणारी काही भजनी मंडळ, काही श्रोते मंडळी, अनेक जणांच्या सहकार्यामधून ही असणारी कथा गवळी शिवरा या पुण्यपावन असणाऱ्या नगरीमध्ये संपन्न होत आहे. आज कथेचा असणारा जो दिवस आहे तो चतुर्थ असणारा हा दिवस आहे. भागवताची कथा कमी स्वरूपामध्ये, फार विशाल स्वरूपामध्ये भागवताची कथा आहे. पण कसं आहे, काही कार्य याच्यामधले जे काही सांगितलेले आहेत, काही कथा आहेत, ते धावत्या वेगामध्ये थोड्याशा चालाव्या लागतात. म्हणून काही नियम असा सांगितलेला आहे की चतुर्थ दिवशी श्रीकृष्ण भगवंताचा असणारा जन्मोत्सव करावा लागतो. पण आज आपल्याला भगवंताचा जन्मोत्सव या ठिकाणी करायचा आहे. उद्या काही नियम असा असतो की उद्याच्याला श्रीकृष्ण भगवंतांनी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर धारण केलेला आहे. ही एक असणारी कथा गोपाळांच्या सोबत केलेला असणारा काला आहे, हा एक कथेमधला असणारा भाग आहे. षष्ठ दिवसामध्ये श्रीकृष्ण भगवंत ज्यावेळेला गड्यानो राजा केरी झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, देवाचा असणारा विवाहाचा प्रसंग हा षष्ठ दिवशी असणारा असतो. आणि सप्तम दिवशी श्रीकृष्ण भगवंत आणि त्यांचा असणारा बालपणीचा असणारा मित्र सुदामा यांचा असणारं काही चरित्र, परीक्षित राजाचा उद्धार, श्रीकृष्ण भगवंतानं स्वतःच्या बाबतीमध्ये वैकुंठाचं असणारं गमन, असे काही भाग त्या ठिकाणी आपल्याला कथेमध्ये श्रवण करावे लागतात. आणि ते वारंवार कथा कुणाची जरी असेल तर चरित्र मात्र तेच असतं, त्याच्यामध्ये काही बदल नसतो किंवा काही नसतो, फक्त सांगण्यामध्ये थोडासा फरक होईल, पण चरित्र मात्र देवाचं तेच सांगावं लागतं. आता ते चरित्र आपल्याला श्रवण करत असताना काही वर्णन जर करायचं म्हटलं तर प्रभू श्रीरामचंद्रजीचा जो अवतार झालेला आहे, हा अवतार सूर्यवंशामध्ये झालेला आहे. प्रभू श्रीरामचंद्रजीचा अवतार आहे तो सूर्यवंशामधला आहे आणि कृष्णाचा अवतार हा चंद्रवंशामधला आहे. याच्यामध्ये फरक एक असा आहे, ज्यावेळेला सूर्यवंशामध्ये प्रभू श्रीरामचंद्रजींनी अवतार घेतला त्यावेळेला सूर्य चंद्राला कमी लेखू लागला. कशा करता? माझ्या वंशामध्ये देवानं अवतार घेतला, सूर्य चंद्राला कमी लेखू लागला. चंद्राला सुद्धा असं वाटलं की माझ्या सुद्धा वंशामध्ये देवानं अवतार घ्यावा आणि माझी सुद्धा जी असणारी कमी लेखनाची जी किंमत आहे का नाही, तर सूर्यानं मला कमी समजू नये. असं समजत नसेल तर सोपं सांगतो, शेजाऱ्यानं बोर घेतला तर दुसरा शेजारी लगेच बोर घेतो. शेजाऱ्यानं विहीर पाडली तर आपण विहीर पाडतो. शेजाऱ्यानं जर गाडी आणली तर आपण सुद्धा गाडी घेतो. म्हणजे एकमेकाच्या बोलण्याच्या भाषेमध्ये त्यांनी घेतले का मी बी घेणार. मग तसं सूर्यवंशाच्या बाबतीमध्ये देवानं अवतार घेतलेला आहे. हा अवतार कसा आहे तो पहा. प्रभू श्रीरामचंद्रजीचा जो अवतार झालेला आहे तो अवतार दुपारी 12 वाजता आहे, देवाचा जन्म.
प्रभू श्रीरामचंद्रजीचा अवतार आहे तो जन्म घेत असताना दुपारी 12 वाजता आहे. कधी एखाद्या वेळेस बोलत असताना सूर्य चंद्राला कमी लेखील, बाबा तुझ्या वंशामध्ये अवतार घेतला पण वेळेमध्ये कमी जास्त काहीतरी केलं. पण चंद्रानं काय केलेलं माहिती, देवा अवतारच घ्यायचा ना, माझ्या वंशामध्ये सुद्धा 12च वाजता अवतार घ्या, फक्त फरक एवढा करा, दुपारी घेऊ नका, तुम्ही रात्रीच्या वेळेला 12 वाजता अवतार घ्या. कृष्णाचा जो जन्म आहे का नाही तो रात्री 12 वाजता आहे आणि प्रभू श्रीरामचंद्रजीचा जन्म दुपारी 12 वाजता आहे. आता हा सूर्यवंश आणि चंद्रवंशाच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर सूर्यवंशामध्ये रती महारथी असणारे राजे होऊन गेलेले आहेत. फाल विशाल स्वरूपामध्ये महान असणारे राजे, ताकदवर असणारे राजे. त्या सूर्यवंशामध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं तर सूर्यवंशामध्ये आले देवाची या मना, तेथे कोणाचे चालेना, हरिश्चंद्र तारा राणी, वाहे डोंबा घरी पाणी. हरिश्चंद्र राजाचा जन्म जर कोणत्या वंशामध्ये असेल तर तो सूर्यवंशामध्ये आहे. एवढंच नाही, असे रती महारथी शिबी राजा आहे, रुक्मांगद राजा आहे, हे सूर्यवंशामधले आहेत. एवढंच नाही, दशरथ राजा हा सुद्धा सूर्यवंशामधलाच आहे. असे अनेक असणारे राजे आहेत. तसं आपल्याला जर चरित्र श्रवण करायचं म्हटलं तर चंद्रवंशामध्ये सुद्धा राजे सुद्धा कमी नाहीत बरं का. रती महारथी असणारे राजे आहेत. त्यांचं चरित्र जर वर्णन करायचं म्हटलं तर एकदम बारकावा तुम्हाला सांगतो, म्हणजे आपल्या लक्षामध्ये राहिलं पाहिजे. चंद्राच्या वंशाचं जर वर्णन करायचं म्हटलं तर पहिला अगोदर आपल्याला असा विचार करावा लागेल, नेमका चंद्र जन्माला कुठून आला. चंद्राच्या वंशाचं वर्णन करायचं, चंद्रच नेमका कुठून जन्माला आला याचा अगोदर इतिहास बघणं गरजेचं आहे. ऐका, अगोदर भूमिका सांगत असताना चंद्राच्या अगोदर पाठीमागचा काही पिढीचा भाग सांगितलेला आहे. आता एकदम सुरुवातीला जर वर्णन करायचं म्हटलं तर आदिनारायण, लक्ष करा बरं का. आदिनारायण जे पाण्यामध्ये झोपतात ना, शेषशाही भगवंताच्या ठिकाणी, ते आदिनारायण. त्यांच्या बेंबीमधून नाभी कमलाची उत्पत्ती आहे. त्या नाभी कमलामधून ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे. आणि ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाल्याची नंतर ब्रह्मदेवाचे एक सुपुत्र आहेत. त्यांचं जर वर्णन करायचं म्हटलं तर आत्री, लक्ष करा बरं का, आत्री आणि अनुसया. या आत्रीच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर विशाल स्वरूपामध्ये त्यांचं असणारं महात्म्य आहे. पत्नीचंही महात्म्य साधारण नाही. या अनुसया मातेचं वर्णन जर करायचं म्हटलं तर ही अनुसया माता ही साधारण पतिव्रता नाही बरं का. तिचं महात्म्य जर वर्णन करायचं म्हटलं अनुसया मातेचं तर सावित्रीपेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणजे ब्रह्मदेवाच्या पत्नीपेक्षा श्रेष्ठ आहे. नंबर 2, आपण लक्ष्मीच्या मागं एवढं लागतो, म्हणजे पैशाच्या मागं, ती लक्ष्मी विष्णू भगवंताची पत्नी आहे. लक्ष्मीला आपण एवढी किंमत देतो, पण एवढी लक्ष्मी भगवंताचे पाय दाबण्या करत आहे. पण तुम्ही जर लक्ष्मीला महान समजत असाल, त्या लक्ष्मीपेक्षा सुद्धा अनुसूया माता श्रेष्ठ आहे. आज याच्या पुढे आणखी चरित्र सांगतो. पार्वतीला आपण एवढं श्रेष्ठ समजतो की पार्वती माता भगवान शंकराची पत्नी आहे. पण वर्णन जर करायचं म्हटलं ना, अनुसया मातेपेक्षा पार्वती सुद्धा कमीच आहे. एवढी अनुसया माता श्रेष्ठ आहे. त्यांच्या पोटी जन्माला येत असताना दत्तात्रयाचा जर जन्म कुणाच्या पोटी झाला असेल तर दत्तात्रयाचा जन्म अनुसूया माता आणि आत्रीच्या पोटी असताना त्यांचा जन्म आहे. त्याच आत्रीच्या पोटी जर जन्म कुणाचा असेल तर हा चंद्राचा असणारा जन्म डोळ्याच्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये सांगितलेला आहे. चंद्र जर जन्माला कुठून आला असेल तर आत्री ऋषीच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. चंद्र हा आत्री ऋषीच्या डोळ्यापासून जन्माला आलेला आहे. पुढं वर्णन करत असताना सांगितलेलं आहे, चंद्र तो काही स्वरूपाचा अधिपती आहे. काही नक्षत्र सांगितलेले आहेत. पावसाळ्यामध्ये वगैरे काही नक्षत्र असतात ना, जुन्या लोकांना माहिती बरं का. बेंडूक हे नक्षत्रच आहे. आपण म्हणतो का नाही नक्षत्र आता बदललं. उंदीर, साप हे काही नक्षत्र आहेत का नाही? वाहन. आणि नक्षत्र कशाला म्हणतात? हा, ऐका, म्हणजे हे पण लक्ष असणं थोडं गरजेचं आहे बरं. नक्षत्र वेगळं आहेत, ऋतू वेगळा आहे, वाहन वेगळं आहे
आणि काही वेळेला एक वर्णन असं केलेलं आहे, पावसाळा लागला का नाही, एकदा पाऊस जर सुरू झाला तर जुनी लोक काय म्हणतात, आता काही बंद उघडत नाही बरं का, आता नक्षत्र कसं सुरू झालं, वाहन सुरू झालं, हे लोक चर्चा करतात. तसं इथं नक्षत्राच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं, सगळ्या नक्षत्राचा अधिपती जर कोण असेल तर नक्षत्राचा अधिपती आहे चंद्र. सगळ्या अधिपती नक्षत्र असणार, त्या चंद्राच्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे. नक्षत्राचा अधिपती चंद्र आहे आणि त्यानं एक आणि दोन नाही, हजारो असणारे यज्ञ केले आणि यज्ञ केल्याच्या नंतर इतका गर्व झाला, इतका गर्व झाला, 3 लोकावर जर राज्य कोणाचं असेल तर चंद्राचं राज्य, इतकं असणार राज्य केलं. पण एक म्हण आहे, काही गोष्टी सांगतो आपल्याकडे येत असताना कमी स्वरूपामध्ये याव्या. पैसा यावा नाही अशातला भाग नाही, पण जेवढा संसाराला पैसा लागतो तेवढाच पैसा यावा बरं का, त्याच्यापेक्षा जास्त पैसा आपल्याकडे येऊ नये. त्याचं कारण एक आहे, पैसा आला रे आला, पैशाच्या पाठीमागे संकट सुद्धा येतात, तो चांगला नाही बरं का तेवढा. इथं एक वर्णन असं केलेलं आहे, नक्षत्राच्या बाबतीमध्ये अधिपती झाला, अनेक यज्ञ केले, गर्व मात्र निर्माण झाला. गर्व निर्माण झाला, संपत्ती आली, प्रॉपर्टी आली, पद आलं, आणि एक गोष्टी हातातून चूक मोठी अशी झाली. बृहस्पतीची असणारी पत्नी, तिचं नाव आहे तारा, आणि ही चंद्राची असणारी गुरुमाता आहे. लक्ष करा बरं का, ही गुरुमाता आहे. गुरुमाता म्हणजे आपली आईच्या समान आहे, पण प्रॉपर्टी धन आल्याच्या नंतर डोळ्यामध्ये असणारा धूर भरला आणि गुरुच्या बाबतीमध्ये असणारी जी पत्नी आहे त्या तारेचंच असणारं अपहरण केलं. गुरुनं प्रार्थना केली, समजावून सांगितलं, त्यावेळेला चंद्र मात्र त्या ठिकाणी ऐकत नाही, कारण मद चाललेला आहे. तुकोबरायांनी प्रमाण दिलेलं आहे, द्रव्याची ये मागे कळी काळाचा लाग, 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 मनोनिया संग खोटा त्याचा, मनोनिया संग खोटा त्याचा, द्रव्याची ये मागे कळी काळाचा लाग, द्रव्याची ये मागे कळी काळाचा लाग, द्रव्याची ये मागे कळी काळाचा लाग, द्रव्याची ये मागे कळी काळाचा लाग. अनेक जणांना समजावून सांगितलं, पण समजावून सांगितल्याचे तर चंद्रानं मात्र ऐकलं नाही. बृहस्पती हे जर गुरु कुणाचे असतील तर बृहस्पती गुरु आहेत देवता मंडळीचे. लक्ष करा बरं का, दैत्य मंडळीचे गुरु कोण आहेत माहिती आहे का? शुक्राचार्य बरं का. दैत्य गुरु शुक्राचार्य आहेत, हे दैत्याचे सगळे गुरु आहेत. आणि ज्या वेळेला बृहस्पतीच्या पत्नीचं अपहरण ज्या वेळेला चंद्रानं केलं ना, तर दैत्याच्या गुरुला आनंद वाटला आणि त्यांनी बाजू कुणाची घेतली? चंद्राची बाजू घेतली. अरे चंद्रा, बृहस्पतीची असणारी जी पत्नीचं अपहरण केलेलं आहे ना, किती वेळेला जरी विनंती केली तर बंदिवासाच्या बाबतीमध्ये मुक्तता मात्र करायची नाही. आता हे लोक कुठं काय पिना लावतील हे काही सांगता येत नाही बरं का. आता भांडण लावून देणं म्हणजे कुणी जर आपल्याला सांगत असेल का नाही विचार करायचा बरं का. काही लोक काय करतात, कळ लावून देतात.
आता काही गरज आहे का शुक्राचार्याने असं म्हणायला पाहिजे, चूक आहे तुझी. पण एकमेकाचा द्वेष असल्यामुळं चंद्राला असणार थोडीशी कळ केली. चंद्रानं सांगितलं, जर तुम्ही मला साथ दिली तर मी त्यांच्या पत्नीची मुक्तता मात्र करणार नाही. चंद्राची बाजू घेतली सगळ्या दैत्य मंडळींनी आणि देवगुरु असणारे जे बृहस्पती आहेत यांची बाजू घेतली संपूर्ण 33 कोटी देवतांनी. एवढंच नाही, भगवान शंकर सुद्धा युद्ध खेळण्याकरता त्यांनी देवता मंडळीची असणारी बाजू घेतली. घनघोर युद्ध झालं, पण युद्ध मात्र मिटत नाही. शेवटी अंगिरा नावाचे असणारे ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले आणि बोलण्याकरता सुरुवात केला, देवा हे काय चाललंय नेमकं? अहो कारण शुल्लक आहे, हे कारण शुल्लक हे कुठेतरी मिटवणं गरजेचं आहे. अनेक सृष्टीचा नायनाट होण्याची वेळ आलेली आहे. भगवान शंकर सुद्धा युद्धाला आहे, त्यांना सुद्धा कळत नाही ही गोष्ट. कुठंतरी बसणं गरजेचं आहे, मिटिंग घेणं गरजेचं आहे, नेमकं मिटवलं पाहिजे. त्यावेळेला वाद फार मोठा होता, भांडण फार मोठं होतं, पण ते जर कुठं जर मिटवलं असतं ना तर लवकर घटना मिटणारी होती. त्यावेळेस ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवानी भगवान शंकराला समजावून सांगितलं, देवा हे काय चाललंय नेमकं? हे दोन गोष्टीमध्ये हे भांडण मिटणं गरजेचं आहे. त्यावेळेला चंद्राला विनंती करण्याकरता सुरुवात केली, अरे चंद्रा हे कार्य तुला शोभत नाही. गुरुची पत्नी म्हणजे आपल्या बाबतीमध्ये आईच्या समान आहे, तिला बंदिवासामध्ये टाकणं, अपहरण करणं ही चुकीची गोष्ट आहे, समजावून सांगितलं. आणि चंद्रानं मात्र ती गोष्ट ऐकली, तारेची मुक्तता केली. पण तारेची मुक्तता केल्याच्या नंतर तारेच्या शरीरामध्ये गर्भ होता. चरित्र कशाचं चालू आहे ते अगोदर लक्ष करा बरं का. चंद्रवंशाचं चरित्र चालू आहे. ज्या वेळेला तारेच्या बाबतीमध्ये गर्भाचा असणारा भाग होता त्यावेळेला बृहस्पतीनं सांगितलं तारेला की पत्नी काय करायचं, हा जो गर्भ आहे का नाही हा गर्भ असणारा पोटामध्ये ठेवायचा नाही, आता बाहेर टाकण्याचा प्रयत्न करायचा. त्यावेळेला तारेनं काय केलं, तो पोटामधला असणारा गर्भ बाहेर टाकला. घटना काय झाली, त्या गर्भापासून एका बालकाचा जन्म झाला. पण बालकाचा जन्म झाल्याच्या नंतर बालक दिसण्याकरता एवढा सुंदर तिथं परत एकदा वाद निर्माण झाला. ही जी तारा आहे ना, ही तारा पत्नी आहे बृहस्पतीची आणि अपहरण केलेलं आहे चंद्रानं. त्यावेळेला एक वाद असा झाला, चंद्र म्हणू लागला पुत्र माझा आणि बृहस्पती म्हणू लागली पुत्र माझा. वाद निर्माण झाला. वाद निर्माण झाल्याच्या नंतर मग मात्र शेवटी प्रश्न विचारला ब्रह्मदेवानं, तारा हा सुपुत्र नेमका कोणाचा आहे? त्यावेळेस तारीनं सांगितलं, हा सुपुत्र चंद्राचा आहे. मग चंद्रानं काय केलं, सुपुत्र आपला आहे ना त्याला आपल्या बाजूला घेतला. आता हा चंद्रवंश सुरू झाला बरं का. आता त्याचं नाव ठेवण्यात आलं बुध. हे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार जे आहे का नाही त्याच्यामधला असणारा जो आपला ग्रह सांगतो का नाही आपण बुध, त्याच्यामध्ये असं आपल्याकडे असणारा ओढ घेतली त्याची आणि आपल्या बाबतीमध्ये त्याला असणारं जमा करून घेतलं आणि त्याला बुध हा चंद्राचा असणारा सुपुत्र आहे. पुढं बुधाचा आणि इलेचा असणारा विवाह झाला. या दोघाच्या बाबतीमध्ये जन्म सांगितलेला आहे पुरुरवा म्हणायचा असणारा एक राजा. हे चंद्रवंश चालू आहे बरं का. आता पुरुरवा लहानाचा मोठा झाला आणि तरुण झाला. तरुण झाल्याच्या नंतर पुरुरव्याचं वर्णन असं केलेलं आहे, इतका दिसण्याकरता सुंदर. एक दिवस नारद मुनी स्वर्ग लोकामध्ये गेले आणि स्वर्ग लोकामध्ये गेल्याच्या नंतर पुरुरव्याच्या सौंदर्याचं वर्णन स्वर्ग लोकामध्ये करण्याकरता सुरुवात केलं. अरे इंद्रा, मी आतापर्यंत अनेक लोक सुंदर बघितले, पण पुरुरव्यासारखा मात्र मी माणूसच बघितला नाही. नुसता सुंदरचा याशातला भाग नाही, तो धीर गंभीर आहे, सर्व गुण संपन्न आहे, कुठल्याही बाबतीमध्ये त्याच्या शरीराच्या बाबतीमध्ये कमतरता नाही, सर्व गुण असणारा तो संपन्न आहे. अशी चर्चा होत असताना सांगत असताना तिथं काही अप्सरेचं वर्णन केलेलं आहे. पूर्वचित्ती, उर्वशी, रंभा अशा काही मेनका अशा काही अप्सरा आहेत का नाही, ह्या मुख्य असणाऱ्या अप्सरा आहेत. आणि एक विषय निघाला म्हणून सांगतो, अप्सरेच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं तर स्वर्ग लोकाचे जे अप्सरा आहेत का नाही तर त्यांचं जे शरीर सांगितलेलं आहे मलमूत्राच्या स्वरूपामध्ये त्यांचं शरीर मात्र नाही. त्यांचं शरीर जे आहे ना सुगंधित असणारं ते शरीर आहे. शुकाचार्य महाराजाच्या बाबतीमध्ये चरित्रामध्ये ती कथा येते रंभेची. रंभा सांगते शुकाचार्य महाराजांना, इतर बाबतीमध्ये ज्या महिला असतात त्यांच्यासारखं आमचं मात्र शरीर नाही. म्हणजे कसं, हे जे आपलं शरीर आहे या शरीरामध्ये रक्त आहे, मांस आहे,
काही घाणीचा असणारा भाग आहे, पण ती रंभा सांगते आमचं शरीर मात्र तसं नाही, सुगंधित असणारा तो शरीराचा असणारा भाग आहे. त्यावेळेला या उर्वशीनं काही अप्सरेच्या बाबतीमध्ये मुख्य असणारी उर्वशी नावाची काही अप्सरा आहे, मुख्य अप्सऱ्यापैकी. तिनं ज्यावेळेला चरित्र त्या पुरुरव्याचं ऐकलं ना, तिच्या मनामध्ये थोडासा विकार निर्माण झाला. ऐका तो विकार कसा आहे. ही वासना फार वाईट आहे, फार वाईट आहे. भारुडामध्ये वर्णन केलंय नाथरायांनी. ही वासना इतकी विचित्र आहे. पुरुषाच्या ठिकाणी वासना आहे, स्त्रियाच्या ठिकाणी वासना आहे, देवादिकाच्या ठिकाणी वासना आहे, नवे नवे ऋषी मुनीच्या ठिकाणी सुद्धा वासना आहे. आणि जर माणसाचा घात होण्याकरता जर कारण कोण असेल तर वाईट असणारी ही वासना आहे. आणि ही प्रत्येक जणाच्या बाबतीमध्ये शेजारीन सांगितलेली आहे. कोण? वासना. कुठं शेजारीन? घराच्या शेजारणीचं वर्णन नाही बरं का केलं, या शरीरामधली ही शेजारीन आहे, आपल्या शरीरामध्ये असणारी शेजारीन आहे आणि फार वाईट असणारी आहे. नाथराय वर्णन करतात. वासना बायको शेजारीन, झगडा घाली मोठी दारुण, हिच्या पायी नागवन, घर बुडविसी, घर बुडविसी, मी आलो रायाचा जोशी, मी आलो रायाचा जोशी, प्रत्येक जणाच्या शरीरामध्ये ही शेजारी नाही. कोणती? वासना, म्हणजे वाईट असणारा विचार. प्रत्येक जणाच्या शेजारीच्या बाबतीमध्ये घरामध्ये असणारी ती भरलेली आहे, या आपल्या शरीरूपाईमध्ये असणाऱ्या नगरीमध्ये. त्यावेळेला हे सगळं चरित्र वर्णन ज्यावेळेस पुरुरव्याचं तिनं ऐकलं नारद मुनीच्या मुखामधून, तिनं एक विचार असा केला, आता स्वर्ग लोकामध्ये राहायचं नाही. पुन्हा उर्वशीनं बरं का पृथ्वी तलावर आली आणि पुरुरव्याचा असणारा पत्ता काढण्याकरता सुरुवात केली. पुरुरव्याच्या जवळ आली आणि बोलण्याकरता सुरुवात केली. महाराज, तुमच्या बाबतीमध्ये मला तुमच्यासोबत काही कालावधी व्यतीत करायचा आहे आणि माझी एक विनंती आहे, तुम्ही माझा असणारा स्वीकार करावा. पुरुरव्यानं स्वतःहून सांगितलं, तुमच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर तुमचं जे रत्नाची जर भूमिका सांगायची म्हटलं तर तुमचं राहणं हे स्वर्ग लोकामध्ये आहे. तुम्ही स्वतःहून जर माझा स्वीकार करण्याकरता इथं जर आला असेल तर मी तुमचा स्वीकार करतो, पण तुमच्या काही अटी असल्या तर मला सांगा. पहिल्या अटी वेगळ्या असायच्या बरं का. पहिल्या अटी होत्या, ज्या मुलाचं लग्न करायचंय का नाही त्या मुलाकडल्या अटी होत्या. कोणत्या कोणत्या माहिती? हुंडा एवढा पाहिजे, अंगठी अशी पाहिजे, कपडे असे पाहिजे, लग्न इथं पाहिजे. आता कोणाची अटी आहेत सांगा बरं? काळ गेला. हे हनुमंतरायाच्या मंदिरावर बसल्याच्या नंतर उठून पळू लागले, अंगठी नाही घातली. ही नवरदेवाच्या अटी होत्या. मुलीच्या वडिलाचा भरपूर छळ केला. कुणाच्या? मुलीच्या वडिलाचा भरपूर छळ केला, देवालाही सहन झालं नाही. आता उलट सुरू झालंय. आता अटी कोणाच्या आहेत माहिती? आता नवरदेवाकडली आटच नाही, आता नवरीकडली आट आहे. तसं बोलण्याकरता सुरुवात केली. तुमची नेमकी अट काय आहे सांगा. त्या उर्वशीनं बोलण्याकरता सुरुवात केली, मी तुमच्या सोबत काही कालावधी व्यतीत करील, तुम्ही माझा स्वीकार करा, पण माझी एक अट आहे, ती लक्ष देऊन ऐका. दररोजचं मला खात असताना मी दुसरं तिसरं काही खात नाही, फक्त तूपच खाते. कोण म्हणते असं? उर्वशी बरं का. दुसरं मी काहीच खात नाही, फक्त काय खाणार? तूपच खाणार. आणि आपल्या परिसरात तूप कमी खातो आपण. तुम्ही राजस्थानच्या परिसरामध्ये जा, आपण वरण वाढतो का नाही मामा, वरण असं ते वगराळ घेऊन तूप वाढतात.
आपल्याकडे चमचे आहे बरं का. तिकडले लोक तूप जास्त खातात, आपल्या परिसरामध्ये ब्राह्मण जास्त तूप खातो. त्या उर्वशीनं सांगितलं, तुमच्यासोबत मी संसार करील, पण माझी अट अशी आहे, फक्त मी तूप खाईल. बर, मान्य आहे. आणखी दुसरी कोणती अट आहे? तिनं बोलण्याकरता सुरुवात केली. दुसरी एक माझी अट अशी आहे, आपण ज्यावेळेला एकांतवासामध्ये आहेत ना, तर एकांतवासामध्ये असताना तुमच्या शरीरावर जर कपडे कमी असतील तर एखादे साहजिक आहे, पण लक्ष करा, त्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या अंगावर जर कपडे मला कमी दिसले तर मी तुमच्याजवळ थांबणार नाही, निघून जाणार. थोडं माफी मागून बोलतो बरं का. काही माणसं अशी आहेत, सकाळी झोपेतून उठले तरी चड्डीवरच फिरतात बरं का. उर्वशीची भाषा आहे, काही उर्वशीची भाषा आहे की तुमच्या अंगावर मला कपडे कसे पाहिजे, तर शरीर मला नग्नाच्या स्वरूपामध्ये जमणार नाही, अजिबात नाही. जुन्या काळामध्ये सांगतो, डोक्याला पटका, शर्ट जरी असेल तर इथपर्यंत बरं का, धोतर जरी असेल तर पायापर्यंत. आता शहरमधले लोक कपडे कमी घालतात, एकदम कमी, एकदम एवढ्याला अशी चड्डी घालायची आणि उगं फिरत राहायचं, उगं आपलं टी शर्ट वगैरे घालून असणार. त्या उर्वशीचं सांगणं आहे, तुमच्यासोबत मी संसार करील, पण मला कपडे मात्र तुमच्या शरीरावर मला भरपूर लागतील. त्या पुरुरव्यानं सांगितलं, काही हरकत नाही, तुम्हाला खाण्याकरता मी तूप, याच्यानंतर दुसरी तुमची जी अट आहे ती माझ्या अंगावर कपडे मी भरपूर घालील. सांगा तिसरी अट. त्यावेळेस तिनं सांगितलं, माझं सगळ्यात जास्त जर प्रेम कुणावर असेल तर माझ्याजवळ 2 मेंढराची पिल्ले आहेत. मेंढराचं पिल्लू कळतं का, एकदम बारकं बारकं, असे माझ्याजवळ 2 पिल्ले आहेत. आणि खरं सांगू, माझं जेवढं प्रेम तुमच्यावर आहे तेवढंच माझं प्रेम त्या 2 मेंढराच्या पिल्ल्यावर आहे. आणि या दोघाचा मी स्वीकार करत असताना हे माझे मुलं म्हणून यांचा मी स्वीकार केलेला आहे. काही जणांचा जीव कुणावर आहे सांगतो, कुणाचा जीव कुत्र्यावर आहे, कुणाचा जीव मांजरावर आहे. तसं त्या उर्वशीचा सगळ्यात जास्त जर प्राण आणि जीव जर कशामध्ये असेल तर त्या मेंढरावर होता. महाराज, मी तुमच्यासोबत संसार करत असताना एखाद्या वेळेस माझे मेंढर जर कोणी चोरून नेलं, आजारी पडले, तुम्ही जर त्याची दक्षता घेतली नाही, मी मात्र तुमच्याजवळ राहणार नाही. घटना अशी घडली, काही कालावधी निघून गेला. कालावधी निघून गेल्याच्या नंतर स्वर्ग लोकाचं जर रत्न जर कोण असेल तर उर्वशी. उर्वशी आता कुठं आलेली आहे? पृथ्वी तलावर. लक्ष करा बरं का, उर्वशी आता पृथ्वी तलावर आलेली आहे. आणि इंद्राच्या सभेमध्ये नाचकाम करण्याचं काम जर कुणाचं असेल तर कुणाचं? उर्वशीचं. म्हणजे त्यांना एखाद्या वेळेस मन प्रसन्न करण्याकरता उर्वशी त्यांच्या सभेमध्ये ही नाचणारी उर्वशी आहे. पण फरक एवढाच आहे, त्यांचं जे नाचणं आहे का नाही, ते शास्त्रयुक्त नाचणं आहे. कुणाचं? त्या अप्सरेचं. कधी कधी नाचत असताना डोळा सुद्धा तेवढ्याच बाबतीमध्ये हल्ला पाहिजे, पापणी सुद्धा तेवढीच हल्ली पाहिजे, बोहई सुद्धा तेवढीच हल्ली पाहिजे, हात सुद्धा तेवढाच हल्ला पाहिजे, मान सुद्धा तेवढीच हल्ली पाहिजे. कंबर, पाय, हात हे सगळे जे आहेत ना, हे कथ्थक असणाऱ्या बाबतीमध्ये हे शिक्षण घेऊन असणारं नृत्यकाम त्यांचं असतं. आता आपलं नाचणं म्हणजे कुणीकडे बी आपलं हे कुठल्याच मापात बसत नाही बरं का. आपलं हे नाचणं सुद्धा एक कलाच आहे, नाचणं सुद्धा एक कलाच आहे. नाचण्याकरता सुद्धा तुम्ही जर कधी टीव्हीवर बघितलं का नाही, ते नाचण्याची असणारी जी कला असते ती पापणी बरोबर तशीच हलणार, नाचण्याच्या बाबतीमध्ये बोट तसेच, हात तसेच. ही सुद्धा फार श्रेष्ठ कला आहे. ज्या वेळेला स्वर्ग लोकामधलं असणारं रत्न आहे उर्वशी तिथं नाही, त्यावेळेला इंद्राला मात्र ती सभा सुनी सुनी वाटू लागली. त्यावेळेला काही गंधर्वाला जवळ बोलवून घेतलं आणि सांगण्याकरता सुरुवात केली, काही करा पण पृथ्वी तलावरची असणारी उर्वशी ही स्वर्ग लोकामध्ये आली पाहिजे, याच्याकरता काहीतरी युक्ती करा. गंधर्व आले आणि गंधर्व आल्याच्या नंतर गंधर्वांनी काय केलं, रात्रीच्या वेळेला 2 असणारे जे मेंढराची पिल्ले होते का नाही, कुणालाच न कळता त्यांनी चोरून घेऊन गेले. मेंढरांनी काय केलं माहिती, कुणाला काही समजलं नाही चोरून नेत असताना, पण मेंढराच्या पिल्याला हात लावल्याबरोबर मेंढराच्या पिल्याने ओरडण्याकरता सुरुवात केली. मॅ, पुन्हा त्या मेंढराच्या पिल्याने ओरडण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर उर्वशीचा प्राण ते मेंढर आवाज ऐकल्याबरोबर, कधी सांगतो, आईचं लेकरू आहे का नाही, पाळण्यामध्ये जर रडलं ना, रात्रीचे 1 वाजो 2 वाजो आई पटकन उठते. कारण वर्णन केलेलं आहे, मातेची या चित्ती आणि अवघी
बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शीन गेला. मातेच्या चित्तामध्ये फक्त बाळकाचीच असणारी व्याप्ती असते. तशी उर्वशीनं त्या मेंढराचा आवाज ऐकल्याबरोबर जागृत झाली आणि पुरुरव्याला म्हणते, मालक उठा, ही झोप बरोबर नाही. माझे प्राण असणारे मेंढराचे पिल्लं आहेत ना, कुणीतरी त्यांना चोरून नेत आहे. आता ऐका, चोर आलेला आहे बरं का, लक्ष करा. रात्रीची वेळ आहे आणि तुम्ही आता चोर असल्याच्या नंतर रात्रीच्या वेळेला तुम्ही काय केलेलं आहे, अंगावरचं शर्ट असेल असं अडकून ठेवलेलं आहे. मग थोडंसं काय होतं माहिती का, बनेलवर माणूस असतो, मग थोडेसे हात वगैरे उड्या असतातच ना. मग अशा वेळेला तुम्ही आता शर्ट घालणार, पुन्हा पॅन्ट घालणार आणि पुन्हा चोरासोबत भांडणं करणार, एवढा वेळ असतो का? चोर चोरी करायला आलेला आहे, काहीतरी करून कपडे कमी जरी असले तुम्ही काय करणार, त्याला मारहाण करणार, त्याला पकडणार. पुरुरव्यानं काय केलं माहिती, चोर आलेले आहेत, मेंढराचे पिल्ले चोरून येत आहेत. पुरुरव्यानं धनुष्याचा बाण घेतला आणि त्यांच्या मागे पळण्याकरता सुरुवात केली. कपड्याचा विचार मात्र केला नाही. त्यांच्यासोबत घनघोर युद्ध केलं आणि तेवढे मेंढराचे पिल्ले चोरून नेलेले परत आणले. त्यांचा एक डाव मात्र फेल गेला बरं का. कुणाचा? त्या गंधर्वाचा. गंधर्व फार हुशार, म्हणले एक आट टाकलेली आहे उर्वशीनं, आता तेवढ्या आटीच्या बाबतीमध्ये आपण काम मात्र केलं पाहिजे. त्यांनी काय केलं, आकाशाच्या बाबतीमध्ये प्रार्थना करून विजेला प्रार्थना केली, काहीतरी करा, रात्रीची वेळ आहे, प्रकाश पाडा तुम्ही. रात्रीच्याला अंधार होता, त्या पुरुरव्याच्या अंगावर कपडे कमी होते आणि कमी असल्यामुळे वीज चमकल्याबरोबर नग्न असणारं दर्शन उर्वशीला झालं. उर्वशीनं सांगितलं, मालक मी तुम्हाला आट दिलेली होती, 2 मेंढराच्या बाबतीमध्ये कपडे कमी जमणार नाहीत आणि खाण्याकरता तूप, तिन्ही अटीपैकी एक आट मात्र तुम्ही मान्य केली नाही. तुमच्या अंगावर आता कपडे कमी आहेत, रामकृष्ण हरी मी चलते आता. उर्वशी स्वर्ग लोकामध्ये असणारी निघून गेली. काय प्रेम त्या पुरुरव्याचं हो, इतकं प्रेम, इतकं प्रेम की पुरुरव्यानं उर्वशीवर एवढं प्रेम केलं होतं, पाणी घेत नव्हता, ना चहा नाही, ना अन्न नाही. सारख्या आठवण जर असेल तर उर्वशीची. एक दिवस उर्वशी अरण्यामध्ये असणारी अचानक स्वरूपामध्ये तिची भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर उर्वशीला बोलण्याकरता पुरुरव्यानं सुरुवात केली. आपण किती आनंदामध्ये संसारामध्ये होतो, आता तुम्ही मात्र माझा त्याग केलेला आहे, माझी एक विनंती आहे, परत माझा स्वीकार करा. त्या उर्वशीनं बोध करण्याकरता सुरुवात केली. अरे बाबा, या जे उलटा स्त्रिया असतात ना, यांच्या संगतीला कधीही माणसानं लागायचं नाही. त्याला एक प्रमाण दिलेलं आहे, दृष्टांत दिलेलं आहे. स्वर्गामध्ये माणसाला किती दिवसापर्यंत राहता येतं माहिती, जेवढं पुण्य आहे का नाही तेवढंच थांबता येतं. पुण्य संपलं की ते स्वर्गामध्ये राहू देत नाही, तिथून खाली ढकलून देतात. तसं वाईट आचरणाच्या बाबतीमध्ये भाग सांगितलेला आहे. काही चूक झाली, काही पैसा संपला तर तिथं सुद्धा त्याच्यावर कोणी प्रेम करत नाही. त्या उर्वशीनं त्याला समजावून सांगितलं, पण एवढं प्रेम केलं होतं, एवढं प्रेम केलं होतं, त्याचं प्रेमच कमी होईना. शेवटी उर्वशीनं सांगितलं, एवढं जर माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही गंधर्वाची स्तुती करा. गंधर्वाची स्तुती केली. गंधर्वानं काय केलं, त्यांच्याकरता एक अग्निकुंड दिला आणि सांगितलं हीच उर्वशी आहे. ऐका, इतकं त्याचं प्रेम होतं, अग्निकुंड घेतला आणि छातीला लावला. अग्निकुंड म्हणजे अग्नीला छातीला लावलं आणि त्या अग्नीलाच उर्वशी समजू लागला. किती प्रेम असेल विचार करा. खूप 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 असणारं प्रेम. आणि त्या प्रेमाच्या बाबतीमध्ये पुढे एक वर्णन असं केलेलं आहे, त्यानं प्रेम करत असताना 3 लाकडं घेतलेले आहेत. मग त्या लाकडाच्या बाबतीमध्ये वरून एक लाकूड ठेवलं, खालून एक लाकूड ठेवलं आणि मध्ये एक त्याला असं लाकूड लावलं, ज्याला आपल्याला आहवेनी असे गार्हपत्य असे आणि दक्षिण अग्नी असे 3 अग्नी आहेत. त्या लाकडामधून असणारे प्रज्वलित केले. कुठं जर बघितलं असेल तर तुम्हाला सांगतो, यज्ञ पेटवत असताना काय करतात माहिती, 3 लाकडं घेतात, वरून एक अशी लाकडाची भूमिका असते, खालून एक असते आणि त्याच्यामध्ये असणारा एक काटकीचा असणारा भाग येतो, त्याला दोरी लावतात. जसं आपण मंथन करतो का नाही तसं त्याला ओढण्याकरता सुरुवात करतात. एकदा घर्षण सुरू झालं की घर्षण सुरू झाल्याच्या नंतर मग मात्र त्याच्यामधून असणारा तो अग्नी प्रगट होता. त्या अग्नीचं नाव आहे जातवेदा अग्नी. त्याचे पुन्हा 3 भाग केलेले आहेत. त्यावेळेला पुरुरव्याच्या बाबतीमध्ये मग मात्र पुरुरव्यानं अग्नी असताना तो प्रगट केला आणि प्रगट केल्याच्या नंतर काही कालांतरानं पुरुरव्यानं काय केलं, पुढं त्याला काही बोध झाल्याच्या नंतर
त्यानं मात्र मग थोडंसं प्रेम असणारं कमी केलं. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. कसा? कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. एकदा साधूला बोध झाला ना, बोध झाल्याचे तर कळतं सत्य काय आहे असत्य काय आहे. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. एकदा बोध असणारा झाला. बोध झाल्याच्या नंतर पुन्हा थोडंसं असणारं प्रेम कमी केलं. प्रेम कमी केल्याच्या नंतर त्या उर्वशीच्या बाबतीमध्ये काही पुत्र संततीचं वर्णन केलेलं आहे. पुढं उर्वशीची आणि पुरुरव्याची वर्षाला एक वेळेला भेट व्हायची. काही त्यांच्यामध्ये नेम पुन्हा ठरलेले होते. कालांतरानं त्यांच्या पोटी 1 आणि 2 नाहीत 6 मुलाची असणारी उत्पत्ती सांगितलेली. त्या मुलाचे नाव आहे का? नंबर 1 आयु, श्रुतायु, सत्यायु, रय, विजय आणि जय असे 6 असणारी मुलं त्यांच्या पोटी जन्माला आले. पुढे वर्णन करत असताना श्रुताईच्या पोटी वसुमान जन्माला आला, सत्यायूच्या पोटी श्रुतंजय जन्माला आला, रईच्या पोटी 1 असणारा मुलगा जन्माला आला, विजयाच्या पोटी भीम जन्माला आला आणि जयाच्या पोटी अमित असणारा मुलगा जन्माला आला. पुढे वर्णन करत असताना या मुलाच्या बाबतीमध्ये जो भीम नावाचा मुलगा आहे त्याच्या पोटी पुन्हा कांचन जन्माला आला, कांचनाच्या नंतर होत्र, त्याच्या पोटी जन्माला आला जनहू. ज्या जनहूनं एका घोटामध्ये सगळी गंगा पिऊन टाकली तो असणारा चंद्रवंशामधला असणारा राजा आहे. हा राजा साधारण नाही बरं का. एवढी महान गंगा आहे, हरिद्वारच्या ठिकाणी 7 स्वरूपामध्ये असणारी वाहते. एवढी जरी नदी मोठी असेल, जशी अगस्त्य ऋषीनं सगळा असणारा समुद्र एकाच घोटामध्ये पिऊन टाकला, तशी गंगा जर कोण पिली असेल तर चंद्रवंशातल्या एका राजानं त्याचं नाव आहे जनहो. हा जनहो चंद्रवंशामधला आहे. पुढे वर्णन करत असताना भाग काही सांगितलेला आहे. जनहूच्या बाबतीमध्ये पुढे एक मुलगा जन्माला आला. पुढे पुरु, बलाक, अजक, कुश आणि कुशांबू, तनय, वसु आणि कुशनाभ. पुन्हा कुशांबूच्या पोटी गाधी असणारा जन्माला आला आणि गाधीची असणारी जी कन्या आहे तिचं नाव आहे सत्यवती. सत्यवतीचा विवाह झाला रुचिकाच्या सोबत आणि रुचिकाला जो मुलगा झाला त्याचं नाव आहे जमदाग्नी. लक्ष करा बरं का. आणि जमदाग्नीचा असणारा जो विवाह झालेला आहे, रेणू नावाचे असणारे ऋषी आहेत आणि रेणू नावाच्या ऋषीच्या पोटी जी कन्या जन्माला आली तिचं नाव आहे रेणुका. माहूरची रेणुका आहे का नाही, त्यांच्या वडिलाचं नाव आहे रेणू. हे सुद्धा ऋषी आहेत बरं का. आणि त्या रेणुकेचा विवाह जर कुणाच्या सोबत झाला असेल तर जमदाग्नी नावाचे असणारे ऋषी आहेत त्यांच्यासोबत असणारा हा विवाह झालेला आहे. आणि जमदाग्नीचं वर्णन जर करायचं म्हटलं तर जमदाग्नी हे साधारण नाहीत बरं का, एकदम रागीट स्वरूपाचे आहेत. जमदाग्नी आणि रेणुकेचा जर इतिहास जर आपल्याला जर वर्णन करायचं म्हटलं तर काही भाग सांगितलेला आहे दररोजच्या स्वरूपामध्ये. रेणुका काय करायची काही ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे. घराकडून आश्रमातून निघत असताना हातामध्ये काहीच न्यायचं नाही पाणी आणण्याकरता. तिची तपश्चर्या कशी होती ते ऐका. आणि नदीच्या काठाला जर गेली ना तर काठाला गेल्याच्या नंतर रेती घ्यायची, रेती घ्यायची, रेती असणारी अशी पाण्यामध्ये ही करायची आणि त्या रेतीचीच घागर तयार करायची. होईल का शक्य? आता ऐका बरं का तपश्चर्या तिची कशी आहे त्या रेणुका मातेची. रेतीचीच घागर तयार करायची, तेवढी घागर पाण्यामध्ये बुडवायची, तिच्यामध्ये पाणी भरायचं आणि ते पाणी आणून जमदाग्नी ऋषीला पूजे करता द्यायचं. एवढं शक्य होईल का? तुम्ही मातीची जरी घागर तयार केली तर पाणी मात्र घरापर्यंत येणार नाही. मातीच्या बाबतीमध्ये कुंभाराकडून घागर तयार करून घ्यावी लागेल, त्याच्यानंतर पाणी आणता येईल. पण रेणुका मातीची तपश्चर्या एवढी श्रेष्ठ आहे. पण एक दिवस एक घटना घडली. मनाकोण सुद्धा कधी कधी पाप होतं बरं का. इथे एक दृष्टांत दिलेला आहे. मनाकोण पाप होतं. कोणतं पाप होतं? थोडासा एक भाग सांगतो. कधी तुम्ही जर कुठं लग्नाला गेलात का नाही, लग्नाला गेल्याच्या नंतर कधी कधी माणसाच्या मनामध्ये विकार येतो. कधी कधी ज्याचं लग्न जमलेलं असतं किंवा लग्न होऊन काही कालावधी होऊन गेलेला असतो, एक मनामध्ये एक विकार येतो. काही जणाचे मुली पाहत असताना 2-4 ठिकाणच्या मुली बघितलेल्या असतात आणि लग्न मात्र 4थ्या 5व्या मुलीच्या बाबतीमध्ये त्या कन्येच्या सोबत असणारा विवाह होतो. पण काय होतं माहिती,
त्या कन्येच्या सोबत विवाह झाल्याच्या नंतर कधी दुःख जर झालं ना, तर दुःख झाल्याच्या नंतर माणूस एक मनात एक विकार निर्माण करतो आणि थोडंसं पाप करतो. खरंच ती 2 नंबरची आपण मुलगी जी बघितली होती का नाही, तिच्यासोबत जर विवाह केला असता, लक्षात येते ना मी काय म्हणतोय ते? की मन सांगतं बरं का, की जर एखाद्या वेळेस जर माझा विवाह जर त्यांच्यासोबत झाला असता तर माझा संसार आनंदात झाला असता. कधी कधी लग्नामध्ये गेल्यानंतर विकार निर्माण होतो. हा मन फार विचित्र आहे आणि हा विकार कधी कधी मनानं होतो. तसा एक दिवस विकार रेणुका मातेच्या सुद्धा शरीरामध्ये आला. एवढी महान रेणुका माता आहे, पण तिच्या मनामध्ये सुद्धा एक विकार आला. मनाच्या बाबतीमध्ये थोडंसं पाप घडलं. एक असणारा गंधर्वाच्या बाबतीमध्ये एक गंधर्व नदीमध्ये येऊन काही अप्सरा आहेत आणि पाण्यामध्ये विहार करू लागला. फक्त डोळ्यानं दृश्य बघितलं आणि डोळ्यानं दृश्य बघितल्याच्या नंतर मनामध्ये विकार झाला. विकार आल्याच्या नंतर दररोजच्या नित्यनेमाप्रमाणे पटकन घागर बनवायची आणि घागर बनवून त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि ते पाणी पूजेला घेऊन जायचं. मन किती खराब आहे ते पहा. एवढी जरी मोठी तपश्चर्या असेल ना, तर रेणुका मातेनं तेवढं डोळ्याला दृश्य बघितलं आणि डोळ्याला दृश्य बघितल्याबरोबर काय केलं माहिती? काही कालावधी तिथंच निघून गेला. इकडं तर मालक पूजेला आहेत, मग पूजा असणारी आता आटोपत आलेली आहे, पाणी आणखी आलं नाही. त्यावेळेला थोडीशी भानावर आली आणि तिनं काय केलं, परत रेती घेतली आणि घागर तयार करण्याकरता सुरुवात केली. घागरच तयार होईना, घागर तयार होईना. शेवटी देवाला प्रार्थना वगैरे केली, घागर कशी तरी तयार केली, पाणी भरलं, पूजेला नेऊन दिलं. जमदाग्नी म्हणायचे ऋषी साधारण नव्हते, फक्त चेहऱ्याकडे बघण्याकरता सुरुवात केली. काय प्रकार घडला जमदाग्नीनं ओळखलं. म्हणजे आपल्या पत्नीनं फक्त नदीच्या काठावर गेली आणि डोळ्याच्या बाबतीमध्ये मनाच्या बाबतीमध्ये विकार निर्माण झाला आणि पाणी आणण्याकरता उशीर झाला. मनाच्या बाबतीमध्ये व्यभिचार झाला. लक्ष करा बरं का, मनाच्या बाबतीमध्ये व्यभिचार झाला. इतका मालकाला राग आला जमदाग्नी ऋषीला, निर्णय घेतला आता जिवंतच पत्नीला ठेवायचं नाही. आता पत्नीला जिवंत ठेवायचं नाही. त्यावेळेला त्यांच्या बाबतीमध्ये 1 आणि 2 नाहीत, 5 असणारे सुपुत्र सांगितलेत. कथा फार महान आहे बरं का. 5 असणारे सुपुत्र सांगितले. परशुराम जर कोणाच्या पोटी जन्माला आला असेल तर जमदाग्नी रेणुका मातेच्या पोटी जन्माला आलेला आहे. 4 मुलाला जमदाग्नी ऋषींनी सांगितलं, माझी आज्ञा आहे, मी वडील आहे, तुम्ही तुमच्या आईचा आत्ता असणारा शिरच्छेद करून टाका. 4 मुलाला सांगितलं. कोणते मुलं आपल्या आईला मारतील का? बापानं जरी सांगितलं असेल तर मुलं मारतील का? अजिबात नाही. पण थोडंसं धर्मशास्त्र सांगतो बरं का, ती फक्त गोष्ट ऐकान सोडून द्या. ती त्यांचा इतिहास आहे, आपण मनाला इकडे लावून घेऊ नका बरं का. तसं एखाद्या दिवस कुणी एखादे वडील मुलाला सांगतील, तुझ्या आईला कर एकदा ऐकच ना गेली, एकदा आईला मार बरं, तो त्या कुटाण्यामध्ये पडू नका बरं का. ते कारण ते तपश्चर्यावान आहेत, त्यांच्या शरीरामध्ये तशी शक्ती आहे. जमदाग्नी ऋषीने सांगितलं, आईच्या बाबतीमध्ये मनानं व्यभिचार केलेला आहे, आता या आईला जिवंत ठेवायचं नाही, आईचा शिरच्छेद करून टाकायचं. त्या मुलांनी सांगितलं, पप्पा तुम्ही 1000 वेळेला जरी सांगितलं ना, आम्ही मात्र आईला मारू शकत नाहीत. 4 मुलांनी गोष्ट सांगितली, आम्ही आता आईला मारणार नाहीत. बापानच मुलाला शाप देऊन टाकला, तुम्ही पिशाच्य व्हाल. त्या मुलाला त्यावेळेला सुंदर स्वरूपामध्ये सगळ्यात लहान जर कोण असेल तर परशुराम सगळ्यात लहान आहे. परशुरामाला सांगितलं, परशुरामा 4 जणांनी ऐकलं नाही बाबा, आता तुला हे काम ऐकावं लागेल. तुझ्याजवळ परशु पण आहे. नाव कशामुळे पडलं हे ऐका बरं का. परशु कशाला म्हणतात? कुऱ्हाडीला बरं का. आणि परशुराम नाव पडण्याचं कारण जर त्यांचं काय असेल तर गणपती बाप्पाच्या हातामध्ये एक शस्त्र आहे, एक आयुध आहे. कोणतं? परशु आहे बरं का. आणि परशुरामानं कुऱ्हाड कशी मारायची ही जर विद्या कुणाकडून घेतली असेल तर गणपतीकडून शिकलेली आहे. परशुरामाचे गुरु कोण आहेत कुऱ्हाड मारायची माहिती? गणपती बाप्पा. आणि परशुरामाच्या पाठीवर धनुष्याचा बाण आहे. परशुरामाच्या पाठीवर धनुष्याचा बाण आहे. बाण कसा मारायचा ही विद्या जर कुणाकडून शिकली असेल परशुरामानं, तर परशुरामानं ही विद्या भगवान शंकराकडून शिकलेली आहे. परशुरामाचे 2 गुरु आहेत एकाच घरातले, एक गणपती बाप्पा आणि नंबर 2 भगवान शंकर. आता हे कुऱ्हाड मारणं म्हणजे साधारण नाही बरं का. झाड जर तोडायचं असेल ना, ज्याला ज्याला जमतं
त्याला जमतं, हे कुणालाही जमत नाही. तुम्ही ज्यावेळेला लहान होता का नाही, तुम्हाला एक कविता होती शाळेमध्ये, शेख चिल्ली, कळतं का तुम्हाला? कुऱ्हाड कशी मारायची ही कविता होती. आणि फटा सुद्धा कुणीकून तोडावा लागतो याला बी काही सांगितलेलं आहे बरं का. पण तो शेख चिल्ली फटा कुणीकून तोडू लागला माहिती? अहो, जिकून त्याला फटा तोडायचा का नाही तिकडच बसलाय आणि तिकूनच फटा तोडायला चालू आहे. आता असं कसं जमल मला सांगा? फटा जर तुटला तर ह्याच्यामध्ये काय राहील का शिल्लक? एक वर्णन केलेलं आहे. जमदग्नी ऋषींनी सांगितलं, परशुरामा, आईला मात्र जिवंत ठेवायचं नाही, आईचा असणारा वध करून टाकायचा. परशुरामानं काय केलं माहिती? आपल्या बापाच्या शरीरामध्ये किती ताकद आहे एवढं त्यांना महात्म्य असणारं माहिती होतं. त्यांनी काय केलं? आईचा वध करा म्हणल्याबरोबर परशुनं काय केलं? शिरच्छेद आईचा असणारा करून टाकला. बापाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. 4 मुलांनी गोष्ट ऐकली नाही, पण माझ्या लहान मुलानं ऐकलं. माझ्या पत्नीचा शिरच्छेद केला. परशुरामा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय वरदान मागून घ्यायचंय ते वरदान मागून घे. परशुराम किती बुद्धिवान आहे ते ऐका बरं का. बापानं कोणतं कार्य सांगितलं? आईचा वध करायचा. बाप प्रसन्न झाला आणि बापानं सांगितलं वरदान मागून घे. आता वरदान मागल ती मी तुला वरदान देईल, कारण माझ्या सांगण्यानुसार तू ऐकलास. त्यावेळेस परशुरामानं वरदान मागून घेतलं, पिताजी एक काम करा, वरदान मला असं द्या की त्या वरदानानं माझ्या आईला परत जिवंत करा. वाजवा टाळ्या जरा. त्याचं कसं वरदान आहे विचार करा. वरदान मागून घेतलं, अगोदर बापानं सांगितलं आईचा शिरच्छेद करून टाका, आणि पुन्हा परशुरामानं वरदान मागून घेतलं, आता माझ्या आईला जिवंत करा. बोलण्याकरता सुरुवात केली, काही हरकत नाही, मी आता आईला जिवंत करतो. आणखी काही वरदान पाहिजे का? दुसरं मला वरदान असं पाहिजे, मी आईचा शिरच्छेद केलेला आहे असं आईच्या डोक्यात कधी राहू नये. गोष्ट कळायली का? नाही तर उद्या आई भाकर खाऊ घालणार नाही ना. आई काय म्हणेल? बापाचंच ऐकतो, त्या 4 लेकराचा सांभाळ करील, माझा सांभाळ करणार नाही. आईच्या लक्षातच राहू नये की मी आईचा वध केलेला आहे. ठीक आहे, कधीच गोष्ट लक्षात राहणार नाही. दुसरं काय वरदान पाहिजे? हां, माझे जे भाऊ पिशाच येवणीला गेलेले आहेत का नाही, ते जाऊ नये, परत दशाला तसे असणारे इथं यावे. वरदान दिलं. आणि असं जर कधी घटना जर घडली ना, आई वडिलाच्या बाबतीमध्ये जर भांडणं लागली ना, वडिलांनी जर सांगितलं की आईचा शिरच्छेद करा, वडील सुद्धा तेवढ्या क्वालिटीचे लागतात बरं का. ही फक्त ऐकान सोडून द्या गोष्ट इथंच. कारण त्यांची महात्म्य तपश्चर्या तशी होती, आपण त्या भानगडीत पडायचं नाही, अजिबात नाही. लय दोघांची जर भांडणं लागली ना, कुणाचे, आईचे आणि पप्पाचे जर भांडणं लागले, तर त्यांना सांगायचं तुमची तुम्ही मिटवून घ्या आपला आता. कारण काय करतात मुलं माहिती का? आता काय मोठे झाल्याच्या नंतर, वयोवृद्ध झाल्याच्या नंतर काय त्यांचे भांडणं सोडवाय नेमकं आता? अजिबात नाही. महाराज सुंदर स्वरूपामध्ये चरित्र सांगितलेलं आहे. जमदग्नी ऋषी आणि रेणुका असणारी माता, कालांतरानं आनंदामध्ये असणारा संसार चालू होता. हैहय वंशाचा एक राजा, त्या राजाचं नाव आहे अर्जुन. नाव ऐका बरं का. राजा आहे अर्जुन. अर्जुन किती आहेत ते सांगतो. द्वापार युगामधला 5 पांडवापैकी एक अर्जुनच आहे. पण तो अर्जुन आणि हा अर्जुन फरक आहे बरं का. हा जो अर्जुन आहे ना, हा अर्जुन म्हणजे हैहय वंशामधला आहे. आणि यानं दत्तात्रय भगवंताची तपश्चर्या केली. दत्तात्रय भगवंत प्रसन्न करून घेतले आणि दत्तात्रय भगवंताला वरदान मागून घेतलं, मला 1000 देऊ नका, 1 हात देऊ नका, मला 1000 हात द्या. त्याचं नाव पडलं सहस्र अर्जुन. म्हणजे त्याला हात किती? सहस्र असणारे, म्हणजे 1000 असणारे हात. एक दिवस हा सहस्र अर्जुन किती शक्तिशाली आहे सांगतो. ज्या राजा रावणानं कैलास पर्वत उचलला, या नर्मदा नदीचं पाणी जर कोणी अडवलं असेल तर सहस्र अर्जुनानं पाणी अडवलं आणि मध्ये पोहू लागला. राजा रावणाचा आश्रम जवळ त्यानं वसवलेला होता. वसवल्याच्या नंतर त्याच्या नाका डोळ्यामध्ये असणारं पाणी जाऊ लागलं. राजा रावण धावत धावत आला, दोघांचं युद्ध झालं. सहस्र अर्जुनानं त्याला पकडलं आणि आपल्या नगरीला असणारा घेऊन गेला. पुढं पुलस्थ नावाच्या ऋषीच्या बाबतीमध्ये आपल्या राजा रावणानं परत असताना सोडवण करून घेत असताना, सोडून वडिलांनी असणारी ती करून घेतली. एवढंच नाही, सहस्र अर्जुन असणारा हा महान असणारा राजा पण एक दिवस शिकार करण्याकरता अरण्यामध्ये आला. आणि अरण्यामध्ये आल्याच्या नंतर जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांच्या आश्रमामध्ये आला. सैनिक भरपूर होते.
सैनिक भरपूर असल्याच्या नंतर सहस्रार्जुनानं सांगितलं, गुरुवर्य महाराजजी काय करा, सैनिक माझ्यासोबत भरपूर आहे, एवढ्याला काही तुम्ही अन्नदान करू शकत नाहीत, फक्त आम्हाला पाणी पिण्याकरता द्या. ऋषीनं सांगितलं, मला फक्त तुम्ही पाणी मागता ना, पण घरी जर कोणी राजा वगैरे अतिथी जर आला तर त्याला विनमुख जाऊ दिलं नाही पाहिजे, तुमच्या जेवणाची व्यवस्था मी करतो. ऋषीजवळ त्यावेळेला कामधेनू म्हणायची असणारी गाय होती. कामधेनू गायीची पूजा केली आणि पूजा केल्याच्या नंतर त्या गायीच्या मुखातून एक ताट निघालं. एक ताट असं खाली ठेवलं, खाली ठेवल्याच्या नंतर वरचं ताट असं उचललं की त्याच्या खाली दुसरं ताट निघायचं. जेवढे सैनिक होते का नाही तेवढ्या पंक्ती बसवल्या, ताट वरचं उचललं की दुसरं ताट खाली. बरं, ते जेवण म्हणजे साधं नव्हतं, जेवण बनवत असताना ते कामधेनूच्या मुखातलं जेवण येऊ लागलं. आता ते जेवण साधं असेल का? नंबर 1चा असताना तो प्रसाद. असंख्य असणारं सैनिक सहस्रार्जुन यांनी भोजन करण्याकरता सुरुवात केली. सहस्रार्जुनाने एक प्रश्न विचारला आपल्या एका मंत्र्याला, अरे बाबा एवढे सैनिक जेवतात, शिदा सामुग्री जर काही कमी असेल तर आपल्या जवळची काहीतरी नेऊन द्या. एक माणूस गेला आणि बघतो तर काय, स्वयंपाक तर कुठंच चालू नाही, धूर्त नाही आणि ताट तर नुसते सारखे चालू आहेत. त्यानं सांगितलं, महाराज स्वयंपाक हा कुणीतरी बनवता अशातला भाग नाही, यांच्याजवळ कामधेनू म्हणायची गाय आहे आणि त्या कामधेनूचा प्रभाव एवढा आहे, सगळ्या माणसाला असणारा अन्नदानाची सेवा होत आहे. सहस्रार्जुनाला थोडासा गैरसमज निर्माण झाला आणि त्यानं निर्णय घेतला, खरंच मी स्वतःला आजपर्यंत एवढा महान समजित होतो, एवढंच नाही मी राजा समजित होतो, पण माझ्यापेक्षा जर श्रीमंत कोण असतील तर जमदग्नी नावाचे ऋषी. का? आज माझं एवढं सैनिक येतं, 5 मिनिटाच्या बाबतीमध्ये जेवणाची सोय आहे, आपण एक काम करावं, एवढी कामधेनू म्हणायची गाय मागून घ्यावी. जमदग्नी नावाच्या ऋषीने सांगितलं, मी तुम्हाला गाय मात्र देणार नाही. का? त्याचं कारण एक आहे, आमच्याकडे अरण्यामध्ये जर असंख्य असणारे लोक जर आले तर आमच्याकडे राशन पाणी गॅस वगैरे अशी काही कुठली सोय नसते. मग एक माझी विनंती आहे, एवढी तुम्ही गाय मात्र मागू नका. राजानं विनंती केली, जमदग्नी ऋषींनी दिली नाही. शेवटी दोघांचं घनघोर असणारं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये गाय असणारी आणि वासरू त्या सहस्रार्जुनानं बळजबरीनं नेण्याचा प्रयत्न केला. परशुरामाला हाक मारली. हाक मारल्याच्या नंतर परशुरामाला सहस्रार्जुनाचे हजारो असणारे हात मात्र कट केले आणि सहस्रार्जुनाचा वध करून टाकला. गाय परत आणली. परत आणल्याच्या नंतर सहस्रार्जुनाला असंख्य असणारे सुपुत्र होते. बापाची हत्या परशुरामानं केली म्हणून त्यांनी निर्णय घेतला, परशुरामाच्या बापाची हत्या आपण करायची. त्याले असंख्य. एक दिवस पूजापाठ चालू असताना पूजेच्या बाबतीमध्ये ते मुलं आले आणि त्यांनी शिरच्छेद करून टाकला. आणि शिरच्छेद केल्याच्या नंतर रेणुका माता धावू लागली आणि शोक करू लागली. त्या सहस्रार्जुनाच्या मुलांनी 1 आणि 2 नाही, रेणुका मातेच्या अंगावर 21 वार केले. कशाचे माहिती? तलवारीचे वार केले. नुसते असे तलवारीचे वार केल्याच्या नंतर परशुराम धावत आला. आईनं समजून सांगितलं, परशुरामा क्षत्रिय असणारे जे राजे लोक आहेत ना, आता मातलेले आहेत, यांना तू आता जिवंत ठेवू नको. माझ्या अंगावर 21 वार केलेले आहेत, तर 21 वेळेला ही पृथ्वी निक्षत्रिय करून टाक. निक्षत्रिय शब्दाचा अर्थ काय होतो माहिती? पृथ्वीवर राजा जिवंत ठेवायचा नाही, अजिबात नाही. आणि परशुरामानं काय केलं माहिती? आईच्या अंगावर 21 वार केले होते, 21 वेळेला ही पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली. आता एक प्रश्न इथं असा आहे, जर 21 वेळेला राजा जिवंत ठेवला नाही तर हे राजे जन्माला कुठून आले? पुन्हा बोलण्याची भाषा आहे का बरं का. 21 वेळेला राजा तर जिवंत ठेवला नाही, मग हे परत परत राजे जन्माला कुठून येत होते? त्यावेळेस त्याची हकीकत अशी सांगितलेली आहे, रेणुका मातेनं परशुरामाला सांगितलं होतं, परशुरामा पृथ्वी निक्षत्रिय करत असताना ज्या महिला गर्भवती आहेत का नाही त्यांची मात्र हत्या करू नको बरं का. मग ते परत असणारे राजे मुलं असणारे ते जन्माला यायचे, ते लहानाचे मोठे व्हायचे, राजे व्हायचे आणि परशुरामानं त्यांची असणारी हत्या करून टाकायची. एवढंच नाही, जे जे परशुरामाला मान देणारे होते आणि नतमस्तक होणारे राजे होते तेवढेच मात्र जिवंत राहिले बरं का, दुसरे मात्र जिवंत राहिले नाहीत. याला आणखी एक दृष्टांत सांगतो. आपल्या इथं रामकथा झाली, त्याच्यामध्ये तुम्ही एक भाग ऐकला असेल. सीतेच्या वडिलाचं नाव काय आहे?
ऐका, जनक याचे वर्णन असं केलेलं आहे की हे जे राजे मंडळी आहेत का नाही, मग हे कसे काय जिवंत राहिले? त्याचं कारण एक आहे, परशुराम जर मिथिला नगरीला जर गेला ना, तर जनक राजा नतमस्तक होऊन परशुरामाची सेवा करायचा आणि सेवा केल्याच्या नंतर भोजनाची व्यवस्था सगळी असताना तिथं करायचा. 21 वेळेला ही पृथ्वी परशुरामानं असणारी, निक्षत्रिय असणारी करून टाकलेली आहे. असं हे जर चरित्र वर्णन जर करायचं म्हटलं तर हे सगळं असणारं चरित्र आहे ते चंद्रवंशामधलं असणारं चरित्र आहे. आणि त्याच वंशामध्ये जर जन्म कोणाचा असेल तर आज चतुर्थ असणारा दिवस आहे, तो जन्म सांगितलेला आहे. श्रीकृष्ण भगवंताचा असणारा जन्म हा चंद्रवंशामधला असणारा सांगितलेला आहे. का देवानं जन्म घेतला याचे कारण आहे का? पापी जे अभक्त दैत्य जे मातले, पापी जे अभक्त दैत्य जे मातले, धरणी शिवोझे झाले त्यांचे, धरणीसी ओझे झाले त्याचे, पुन्हा कुणाचं वज झालं? नंबर 1, त्या कालावधीमध्ये शिशुपाल, दंतवक्र, एवढंच नाही, पुतना, कागासूर, बकासूर, रिठासूर, अति रती महारथी असणारे जे दैत्य होते ना, हे सगळे दैत्य राजाचाच वेश घेऊन आलेले होते. एवढंच नाही, कंस, चानूर, मुष्टिक, शल, कुशल, तोशल असे मोठमोठे पैलवान. आणि यानं काय झाली, सगळी असणारी जी पृथ्वी आहे ना, दुःखाच्या बाबतीमध्ये असणारी, दुःख केल्याच्या नंतर पृथ्वीनं भगवान क्षीरसागराच्या ठिकाणी जाण्याकरता असणारी सुरुवात केली. अगोदर इंद्राकडे गेली, तिथून ब्रह्मदेवाकडे गेली, ब्रह्मदेवाकडून भगवान शंकराकडे गेली आणि सगळ्यांनी क्षीरसागराच्या ठिकाणी गेले आणि भगवान विष्णूची स्तुती करण्याकरता सुरुवात केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा चक्रधरा विश्वंभरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेष नयना कमल नयना कमलापती कामिनी मोहन मदन मूर्ती धरिताक्षिति वामन मूर्ती त्रिवेक्रमा आगाये सगुणा निर्गुणा जगजीविचा जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा. देवाची स्तुती करण्याकरता सुरुवात केली. पण स्तुती केल्याच्या नंतर तिथं आकाशवाणीनं बोलण्याकरता सुरुवात केली. पण आकाशवाणी झाली ना, आकाशवाणी झाल्याच्या नंतर ती आकाशवाणी कुणालाच ऐकू आली नाही, फक्त ब्रह्मदेवाला ऐकू आली. ब्रह्मदेवानं काय केलं, समाधी अवस्थेमध्ये ती आकाशवाणी ऐकली आणि आकाशवाणीचे बोल असे होते, देवानं स्वतःहून सांगितलं काय करा. आकाशवाणी म्हणते की तुम्ही वृंदावनाच्या परिसरामध्ये, मथुरेच्या परिसरामध्ये, गोकुळाच्या परिसरामध्ये देवाला सहकार्य करण्याकरता सगळ्या जणांनी असणारा अवतार घ्या. ब्रह्मदेवानं ऐकलं आकाशवाणीच्या मार्फत आणि ब्रह्मदेवानं ती आकाशवाणी सगळ्या जणांना सांगण्याकरता सुरुवात केली. ऐका, पुढं आपल्याला चरित्र जे श्रवण करायचं आहे ना, गोप जर कोण असतील, गोप त्या वृंदावनाच्या परिसरामधले, किंवा गवळी जर कोण असतील, हे दुसरे तिसरे कोणी नाहीत बरं का. तुम्ही समजताल की हे गायी राखणारे वगैरे गावंढळ लोक आहेत, अजिबात नाही. हे गोप गोपिका, हे गोप आहेत म्हणजे 33 कोटी देव आहेत, फक्त हे रूप घेऊन आलेले आहेत. आणि त्या गोपाच्या जी पत्नी आहेत ना, ज्या गवळणी, या गवळणी साधारण समजू नका, या गवळणी म्हणजे 33 कोटी देवतांच्या असणाऱ्या पत्नी आहेत.
हे गोपाळ वगैरे असणारे सगळे भक्त मंडळी आहेत देवाचे, आणि देवाला हे सहकार्य करण्याकरता आले आहेत. हे गायी वगैरे सगळ्या असणाऱ्या या ठिकाणी वेद असतील, ऋचा असतील, ह्या सगळ्या असणाऱ्या भाग सांगितलेले आहेत. त्यावेळेला देवाच्या अवताराची वाट पाहण्याकरता सगळ्या जणांनी असणारी सुरुवात केली. सुरुवात केल्याच्या नंतर हा अवताराच्या अगोदरचं काही कार्य सांगितलेलं आहे. मथुरा जी राजधानी आहे ना, हे सगळ्या असणारी यादवांची असणारी राजधानी आहे मथुरा. आणि त्या मथुरेच्या बाबतीमध्ये कुठला जरी काही कार्याचा भाग असेल तर सगळ्या मंडळींनी मथुरेला यायचं, आणि आपला राज्य कारभाराची भूमिका कुठली वस्तू लागत असेल तर तिथून असणारी ती घेऊन जायची. त्यावेळेला वसुदेवाच्या वडिलाचं नाव आहे शूरसेन, आणि एक असणारा तिथलाच असणारा एक राजाचा भाग सांगितलेला आहे जो उग्रसेन आहे. उग्रसेनाच्या भावाचं नाव आहे देवक, आणि त्या देवकाला एक असणारी कन्या आहे, तिचं नाव आहे देवकी. ही देवकी कंसाची चुलत बहीण आहे. वसुदेवाचे अगोदरचे विवाह जर सांगायचे म्हटलं तर मुख्य असणाऱ्या 1 आणि 2 नाहीत, 16 असणाऱ्या पहिल्या पत्न्या आहेत बरं का. आणि त्या पहिल्या पत्न्यामध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर या देवकीच्या अगोदरची एक देवकी आहे. लक्ष करा, वसुदेवाला देवकी म्हणायच्या 2 पत्नी आहेत. फक्त प्रश्न इथं असा आहे, कृष्णाचा जो जन्म झालेला आहे ना, तर कोणत्या देवकीच्या पोटी जन्म झालेला आहे? पहिली देवकी आहे तिच्या पोटी नाही, दुसऱ्या क्रमांकाची एक देवकी आहे, तिच्या पोटी श्रीकृष्ण भगवंताचा जन्म झालेला आहे. आणि या 16च पत्न्या आहेत अशातला भाग नाही, अशा असंख्य पत्न्या सांगितलेल्या आहेत. ज्यावेळेला विवाह झाला ना, विवाह झाल्याच्या नंतर कंसाचं प्रेम देवकीवर किती आहे ते पहा. लग्नाचा असताना भाग झाला, लग्नाचा भाग झाल्याच्या नंतर आपल्या बहिणीला पाठवत असताना रथामध्ये बसवलं. नवरदेव वसुदेव आहेत, आणि रथामध्ये बसवल्याच्या नंतर आनंदामध्ये असणारा रथाचे असणारे जे घोडे आहेत आपल्या हातामध्ये असणारे धरले, आणि त्या लगाम असणारा हातामध्ये धरल्याच्या नंतर बरोबर असणारा रथ असणारे हाकू लागले. रथ हाकत असताना अचानक स्वरूपामध्ये आकाशाची असणारी वाणी परत बोलण्याकरता असणारी सुरुवात झाली. आकाशाची वाणी सांगत से कंसा, 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 मानी हा भरवसा बोलण्याचा, मानी हा भरवसा बोलण्याचा, आकाशाची वाणी झाली, आणि वाणी झाल्याच्या नंतर वाणीनं बोलण्याकरता सुरुवात केली. कंसा, ज्या बहिणीची वरात एवढ्या आनंदामध्ये तू घेऊन जात आहेस ना बाबा, याच बहिणीच्या पोटी जो 8वा असणारा बालक जन्माला येणार आहे ना, तर तो असणारा तुझा मात्र अंत करणार आहे. त्यावेळेला कंसाला राग आला, आणि रागाच्या बाबतीमध्ये कंसानं काय केलं, ज्या बहिणीवर एवढं प्रेम होतं का नाही, प्रेम असल्याच्या नंतर सुद्धा बहिणीच्या पोटी जो मुलगा जन्माला येणार आहे तो आपला वध करणार आहे म्हणून काय केलं, कंसानं म्यानामधली तलवार काढली, आणि तलवार काढल्याच्या नंतर बहिणीला ती तलवार मारणार हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवानं असणार हात पकडला. हात पकडल्याच्या नंतर सांगितलं, कंसा ही एक बहीण आहे, बहिणीची हत्या करणं म्हणजे फार चुकीची गोष्ट आहे. आणखी एक महाभारतामध्ये भाग सांगितलेला आहे, थोडंसं माफी मागून बोलतो, लक्ष देऊन ऐका बरं का पुरुष मंडळी, कामाचं आहे थोडंसं. पत्नीनं किती जरी संसारामध्ये मोठी चूक जरी केली, उलट सुलट जरी बोललं, तर मारण्याकरता अधिकार सांगितला नाही बरं का. महिला मंडळी तुम्ही ऐका, पण तुम्ही पण उलट सुलट बोलू नका बरं का. नाही तर मग महाराजांनी सांगितलं ग्रंथामध्ये आहे असं नाही बरं का, त्याचं कारण सांगितलेलं आहे. आपण सुद्धा उलट सुलट बोलायचं नाही. आणि महाभारत ग्रंथ असा सांगतो, महिलेला शक्यतो मारहाण करायची नाही, वध करायचा नाही, किंवा काही नाही असते भूमिका. का? त्याचं कारण एक आहे, महिलेच्या बाबतीमध्ये
जी असणारी कन्या आपल्या माहेरच्या बाबतीमध्ये आहे, आपल्या सगळ्या गणगोताचा त्याग करून आपल्याकरता सगळा त्याग करून इथपर्यंत आलेली आहे, आणि आपण मारहाण करणं म्हणजे किती चुकीची भूमिका आहे. शास्त्रानं मारहाण करण्याकरता सांगितलेलं नाही. त्यावेळेला सुंदर स्वरूपामध्ये समजावून सांगण्याकरता सुरुवात केली. ज्या वेळेला वसुदेव सांगतो, बहिणीचा मात्र तुम्ही वध करू नका. जर तुम्ही एखाद्या वेळेस बहिणीचा तुम्ही आज वध करता आणि तुम्हाला एक असा गैरसमज आहे की मी माझ्या बहिणीचा वध केल्याच्या नंतर पुन्हा मला मरणच येणार नाही, तर ही चुकीची गोष्ट आहे बरं का. लक्ष करा. अनेक वेळेला तुम्ही कथा ऐकली, कंसाचा एक भास आहे, बहिणीच्या पोटी मुलगा जन्माला येणार आणि तो माझा वध करणार, मग बहिणीचीच हत्या केल्यास मी अजरामर राहील. तसं नाही बरं का. ज्याचा जन्म झाला का नाही, जन्माच्या बरोबर त्याची तारीख ठरलेली आहे. जन्म झाला की मरण्याची सुद्धा तारीख मात्र 100% ठरलेली आहे. आणि ज्याचा जन्म होतो त्याचं मरणाच्या बाबतीमध्ये वर्णन असं केलंय, अमुक अमुक तिथीला अमुक अमुक वेळेला एवढा एवढा कालावधी, रात्र दिवस ही सगळी कालावधी असणारी लिहून ठेवलेली आहे. मरण मात्र कोणीही सुद्धा चुकवू शकत नाही. याला दृष्टांत जर द्यायचा म्हटलं ना, प्रभू श्रीरामचंद्रजी पृथ्वी तलावर आले, पण पृथ्वी तलावर आल्याच्या नंतर त्यांना सुद्धा पृथ्वी तलावर जेवढं आपलं आयुष्य होतं का नाही, तेवढंच आयुष्य व्यतीत करावं लागलं आणि पुढे चालावं लागलं. देवानं किती वर्षापर्यंत राहिले ते ऐका. फक्त प्रभू श्रीरामचंद्रजी पृथ्वी तलावर 125 वर्ष राहिले, म्हणजे 125 वर्ष. त्याच्या पुढं त्यांना राहता आलं नाही. ते तर देव आहेत, आपण तर साधारण जीव आहेत. आपलं कुठं मानता तुम्ही? आपल्याला सुद्धा राहता येत नाही. म्हणून त्या वसुदेवानं समजावून सांगितलं, जर आमच्या पोटी येणारा बालक जर तुमची जर हत्याच करणार असेल तर आम्ही दोघांनी काय पाप केलेलं आहे? एक काम करा, आम्हा दोघाला तुम्ही बंदिवासामध्ये टाकून द्या. बंदिवासामध्ये टाकलं. बंदिवासामध्ये टाकल्याच्या नंतर पहिल्या लेकराचा असणारा जन्म झालेला आहे. जन्म झाल्याच्या तर सुंदर असणारं ते लेकरू आहे. त्याचं नाव सांगितलेलं आहे कीर्तिमान. पहिल्या लेकराचं बरं का. पहिला जो बालक जन्माला आला त्याचं नाव आहे कीर्तिमान. कीर्तिमान जन्माला आल्याच्या नंतर इतका इमानदार, इतका इमानदार. देव कुणाच्याही पोटी जन्माला येणं एवढं सोपं नाही बरं का. जसं वचन दिलं होतं का नाही, लेकरू जन्माला आल्याच्या नंतर जशाला तसं वसुदेवानं लेकरू उचललं आणि उचलल्याच्या नंतर ते लेकरू कंसाकडे घेऊन जाण्याकरता प्रयत्न केला. थोडा फरक सांगतो बरं का. हरिश्चंद्र राजाचं आख्यान तुम्ही ऐकलेलं आहे, हरिश्चंद्र राजाचं. पण हरिश्चंद्र राजा हा सूर्यवंशामधला आहे, पण हरिश्चंद्र राजाच्या बाबतीमध्ये हरिश्चंद्र राजा एवढा जरी महान असला तर हरिश्चंद्र राजाच्या हातानं सुद्धा एक चूक झालेली आहे. ते तुम्ही कुठं ऐकले असेल अथवा नसेल, भाऊ नुसतं संगीत जरा सुरत. एक चूक अशी झालेली आहे, त्याला पुत्र संततीच्या बाबतीमध्ये पुत्र संतती होत नव्हती. त्यावेळेला वरुण देवाची आराधना करत असताना, यज्ञ करत असताना एक भूमिका सांगण्याकरता आली, काय करा, मी तुमच्या बाबतीमध्ये मला जर पुत्र संतती झाली ना तर मी तुम्हाला यज्ञ पशु म्हणून अर्पण करील. जसं आपण यज्ञामध्ये एखाद्या वेळेस बकऱ्याच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा बोकड म्हणा, जसं आपण बलिदान देतो का नाही, तसं त्या हरिश्चंद्र राजानं सांगितलं होतं, मी यज्ञामध्ये तुम्हाला मुलगा जर जन्माला आला तर तुमच्याकरता बळी देईल. पण हरिश्चंद्र राजा कालांतरानं बदलला. मुलगा जन्माला आला पण त्यानं मात्र बळी मात्र दिला नाही. दुसऱ्याचा मुलगा उसना घेतला, एवढंच नाही विकत घेतला आणि तो बळीच्या स्वरूपामध्ये देऊ लागला. म्हणजे हरिश्चंद्र राजाचं चरित्र जे आहे ना, कुठंतरी दाग लागलेलं चरित्र आहे. हरिश्चंद्र राजा सुद्धा कुठंतरी लबाड बोललेला आहे. एवढंच नाही, इथं जर वर्णन करायचं म्हटलं तर हरिश्चंद्र राजापेक्षा श्रेष्ठ जर कोण असेल तर वसुदेव श्रेष्ठ आहे. जसं वचन दिलं होतं ना, तुम्हाला माझी मुलं मी आणूनच देईल, जशाला तसं लेकरू उचललं आणि कंसाकडे नेऊन सुपूर्त करण्याकरता सुरुवात केली. आपण कंसाला पापी समजतो, पण कंस हा पापी नाही बरं का. लक्ष करा. लेकराला जवळ घेतलं आणि लेकराला जवळ घेतल्याच्या नंतर पाहण्याकरता सुरुवात केली. त्याच्या सुद्धा बुद्धीमध्ये परिवर्तन झालं. खरंच मला लेकरू कितवं मारणार आहे, आठवं. या विचारानं काय आपलं केलेलं आहे. जशाला तसं लेकरू आपल्या जवळ घेतलं आणि जवळ घेतल्याच्या नंतर सांगितलं, हे लेकरू मला मारणार नाही, तुम्ही याला परत घेऊन जा. परत नेल्याच्या नंतर पाप वाढवण्याकरता
स्वर्ग लोकामध्ये मीटिंग बसली आणि सगळ्या देवता लोकांनी विचार केला, कंसाच्या हातानं पाप झालं तर देव जन्माला लवकर येईल, अन्यथा जन्माला येणार नाही. म्हणजे पाप झाल्याच्या नंतर धर्माची स्थापना करण्याकरता देव मात्र अवतार घेण्याकरता येतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. देव कशा करता जन्माला येतो त्याचं काही कारण सांगितलेले आहेत. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, सर्वांनी मना टाळी वाजून धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड करणं, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, 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 देव धर्माची स्थापना करण्याकरता, काम करण्याकरता असताना हा देव येतो. मीटिंग बसली आणि 33 कोटी देवतांनी सांगितलं, पाप होण्याकरता एक काम करा, त्या कंसाच्या हातानं लेकराची मात्र हत्या होणं मात्र फार गरजेचं आहे. त्यावेळेला नारद मुनी आले आणि नारद मुनी आल्याच्या नंतर नारद मुनीनं काय केलं, एक पाटी पेन्सिल सोबत आणली आणि काही रेषा ओढण्याकरता सुरुवात केली. 8 रेषा ओढण्याकरता सुरुवात केली. सांगितलं, अरे कंसा, तुला कितवं लेकरू मारणार आहे? 8वं. अरे बाबा, चतुरातो शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुटा सकळमणी धन्य तोची विठोबा. हे देव चतुर आहेत बरं का. देव चतुर जानोनी अंतर वर्त तसे देव चतुर आहेत. काहीतरी तुला षडयंत्र करतील, मारून टाकतील. 8 असताना रेषा ओढल्या आणि कंसाला सांगितलं, डाव्या हाताकडून आता उजव्या हाताकडे मोजीत जा. 1 2 3 4 5 6 7 8 झाल्या 8. आता एक काम कर, उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे मोजीत ये. जर डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे गेलं ना तर शेवटची रेष 8वी ती होते, आणि उजव्या हाताकडून जर डाव्या हाताकडे मोजीत आलं तर डाव्या हाताची पहिली रेष सुद्धा 8वीच होते. हे देव चतुर आहेत, काहीतरी षडयंत्र करतील आणि तुला मारतील. कंस म्हणतो, मग महाराज काय करू मी? काहीच करू नको, जन्माला आलं ना मारून टाक. देव जन्माला याचं कारण काय? कंसाच्या हातानं पाप वाढवण्याकरता कधी कधी संत सुद्धा खोटे बोलतात बरं का. संत सुद्धा कधी कधी खोटे बोलतात. इथं वर्णन केलं आहे, देवाला अवताराला आणण्याकरता कंसाच्या हातानं नारद मुनीनं सांगितलं आणि पाप मात्र जास्त घडवलं. कंसानं 1 आणि 2 नाही 6 असणारे बालक मारले.
सहाही मारीत दुराचारी, 7व्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे. 7वा जो गर्भ योग माया नेत आणि आश्चर्य करीत मना माझी. एक प्रश्न असा आहे, 7वा गर्भ ज्या वेळेला देवकी मातेच्या असणाऱ्या गर्भाशयामध्ये होता, त्यावेळेला साक्षात आदिनारायण योग मायेला जवळ बोलून घेतलं, सांगितलं, योग माया एक तुम्ही काम करा, एवढा गर्भ देवकीच्या गर्भाशयामधला काढायचा आणि रोहिणीच्या गर्भाशयामध्ये नेऊन ठेवायचा. याचं कारण एक सांगतो, का नेऊन ठेवायचा. जन्मालाच जर 7व्या गर्भाला जर देवकी मातेच्या पोटीच यायचं असतं तर त्याची काही कारण सांगितलेली आहेत. लक्ष करा बरं का. 7वा गर्भ हा दुसरा तिसरा कोणाचा नाही, 7वा गर्भ हा शेषाचा आहे. म्हणजे साप बरं का, शेषाचा गर्भ आहे 7वा. आणि खरा नियम असा सांगितलेला आहे, सापाची उत्पत्ती जर कोणाच्या पोटी असेल तर काही भाग सांगितलेला आहे. कद्रू म्हणायची असणारी एक पत्नी असणारी सांगितलेली आहे कश्यपाची. काल जे तुम्हाला चरित्र पाठीमागं सांगितलं ना, 13 पत्न्यापैकी एक असणारी कद्रू म्हणायची पत्नी आहे. आणि सगळे जे साप जे जन्माला आलेले आहेत त्या कद्रूच्या पोटी जन्माला आलेले आहेत. मग ही जी 7वा असणारा जो गर्भ आहे आणि रोहिणी असणारी जी आहे ही कद्रूच्या स्वरूपामध्ये असणारी आहे. ही रोहिणी, तिथला गर्भ योग मायेनं काढला आणि योग मायेनं काढून काय केला, तो रोहिणीच्या गर्भाशयामध्ये नेऊन ठेवला. ठेवल्याच्या नंतर योग मायेला एक काम सांगितलं, योग माया परत येऊ नको बरं का, आता तुला आणखी एक मी काम सांगतो. एवढा गर्भ तिथं नेऊन असणारा ठेवायचा आणि स्वतः तुला जन्म घेण्याकरता तू एक काम करायचं, यशोदा मातेच्या शरीरामध्ये प्रवेश करायचा. योग मायेचं काम आहे. म्हणजे आदिमाया शक्ती. त्यावेळेला अगोदर कृष्णाचा जन्म आहे का बलराम दादाचा जन्म आहे. तुम्ही अनेक कथा ऐकल्या, पण काही कथाकार काय करतात माहिती का, सगळा जन्मोत्सव जर कोणाचा असेल तर कोणाचा माहिती, कृष्णाचा. बलराम दादाचा विषयच मध्ये नाही. अहो बलराम दादाला एवढे कष्ट आहेत ना, एवढे कष्ट आहेत. त्रेतायुगामध्ये सगळ्यात जास्त जर त्रास कोणाचा झाला असेल, रामायणामध्ये सगळ्यात जास्त त्रास जर कोणाचा झाला असेल तर त्या शेषाचा लक्ष्मणाचा त्रास त्या त्रेतायुगामध्ये झाला. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला म्हणजे लक्षामध्ये येईल. राजा रावणाच्या मुलाचं नाव आहे इंद्रजित आणि त्याला एक वरदान होतं, जो बाळ ब्रह्मचारी. लक्ष करा बरं का, लक्ष्मणाचं लग्न होऊन सुद्धा तो ब्रह्मचारी होता. लग्न होऊन सुद्धा बरं का, काय त्याचा भाग विचार करा, लग्न होऊन सुद्धा ब्रह्मचारी. एवढंच नाही, अरण्यामध्ये वनवासामध्ये गेल्याच्या नंतर इंद्रजिताने एक असं वरदान मागितलेलं होतं, ज्यानं 14 वर्षापर्यंत अन्नाचं सेवन केलं नाही, पाणी नाही, चहा नाही, फळ नाही, कुछ नाही, त्याच्याच हाताने इंद्रजित मारणार होता. लक्ष्मणानं काहीच खाल्लं नाही बरं का, 14 वर्षापर्यंत काही सुद्धा खाल्लं नाही. त्याच्या हातानं इंद्रजिताचा मृत्यू झाला. ज्या वेळेला वनवासाच्या बाबतीमध्ये एवढा कालावधी गेला, त्रेतायुगामध्ये सगळ्यात जास्त हाल जर कोणाचे झाले असतील तर लक्ष्मणाचे. हा लक्ष्मण शेष आहे. द्वापार युगामध्ये आदिनारायणानं शेषाला सांगितलं, शेषा माझ्यासोबत अवताराला चला. शेषानं लांबूनच हात जोडले, आता तुमच्यासोबत नको म्हणले. आता एवढी माझी बेजारीन परेशानी झाली ना म्हणले, तुमच्यासोबत पाठीमागं मी ऐकलं म्हणले, तुमचा लहाना भाऊ झालो, सांगल ती काम मला ऐकावं लागलं म्हणले. शय्या गवत आतरण्याचं काम जर कोण केलं असेल प्रभू श्रीरामचंद्रजीला झोपण्याकरता तर कोण माहिती, लक्ष्मणानं. फळ आणून द्यायचं काम जर कोण केलं असेल तर लक्ष्मणानं. सगळे काम दादाचे लक्ष्मणानं केले. एवढंच नाही, लक्ष्मणानं सांगितलं, आता त्रेतायुगामध्ये माझे भरपूर हाल झाले, आता तुमच्या सोबत काही मला अवतार घ्यायचा नाही. आदिनारायण विचारतात, कशामुळे हाल झाले. देवा, मी त्या अवतारामध्ये लहान होतो म्हणून भरपूर माझ्याकडून तुम्ही काम करून घेतलं. समजूत काढण्याकरता देवानं त्याला समजून सांगितलं, हाल झाले ना, लहान होता म्हणून तो हाल झाले. एक काम करा ना, मग आता या अवतारामध्ये माझ्यापेक्षा तुम्ही मोठं व्हा. द्वापार युगामध्ये कृष्णापेक्षा मोठा जर कोण असेल तर बलराम दादा आहे. पण देव मात्र एवढा हुशार आहे, फक्त मोठ्याला पद दिलंय आणि काम करायचे सगळे काम आपणच करून बसलाय बरं का. आता काही जणांच्या घरी सुद्धा असं झालंय, फक्त थोरल्याकडे कारभार आहे पण थोरल्याच्या हातामध्ये बँकेमध्ये रुपया सुद्धा नाही, बारक्याच्या बँकेला ओझं झालं. असे पण घर आहेत बरं का, नुसता कारभार त्यांच्याकडे आहे, बाजूला जर निघाले नाही काही त्यांच्या हातामध्ये नाही.
आणि श्रीकृष्णानं तेच काम केलेलं आहे. फक्त म्हणण्याकरता थोरला, फक्त एखादा शब्द वगैरे हो हो म्हणायचं आणि काम आपलं आपलंच करून निघायचं. महाराज, पहिला जर जन्म कोणाचा असेल तर पहिला जन्म सांगितलेला आहे बलराम दादाचा. सगळेजण एकदा काय करायचं, वर हात करायचे, जय जयकार करायचा आणि टाळ्या एकदा वाजवायचे बरं का सगळ्यांनी. बोलिए बलराम दैया की, बोलिए बलराम दादा की, बोलिए बलराम भगवान की. सगळ्यांनी टाळ्या वाजवा एकदा. त्याचं कारण एक आहे, अगोदर जन्मोत्सव आहे तो बलराम दादाचा आहे आणि रोहिणीच्या पोटी बलराम दादाचा असणारा जन्मोत्सव. त्याच्यानंतर पुढं काही भाग सांगितलेला आहे. 8व्याच्या बाबतीमध्ये कंसाला असं समजलं की आता 8वा मात्र जन्माला येणार. पाणी जर पिण्याकरता सुरुवात केली ना तर ग्लासामध्ये पाण्यामध्ये सुद्धा कंस दिसायच्या बाबतीमध्ये. कंसानं असं पाणी घेतलं ना तर शत्रू असणारा तो दिसायचा. काय करावं, जेवण्याच्या बाबतीमध्ये मन नाही. रोहिणीकडं एवढंच नाही, असंख्य असणारे जे खांब आहेत, कुठे जरी पाहण्याकरता सुरुवात केली ना फक्त शत्रूच असणारा दिसायचा. एक दिवस सहज स्वरूपामध्ये देवकीच्या असणाऱ्या कारागृहामध्ये जाण्याकरता सुरुवात केली तर देवकीचे तेज जैसा दिशे सूर्य तैसा कापतसे थरथर. त्या ठिकाणी कापत असताना असा थरथर थरथर असणारा कापू लागला. एवढं तेज होतं. तेजाच्या स्वरूपामध्ये ज्या कारागृहामध्ये देवाचा जन्म होणार होता, देवता मंडळी पुष्पवृष्टी असणारी केली होती. एवढंच नाही, देवाचा जन्म होत असताना हा जो जन्म झालेला आहे तो जन्म झालेला आहे रात्री 12 वाजता आणि तो कारागृहामध्ये जन्म आहे बरं का. लक्ष करत जा थोडंसं. काही लोक म्हणतात महाराज आमच्या संसारामध्ये भरपूर हाल चालू आहेत, भरपूर दयनीय अवस्था आहे. अरे, देवाचा जन्म कुठं झाला? जेलमध्ये, कारागृहामध्ये जन्म झालाय देवाचा. किती हाल असतील विचार करा बरं. तिथं काय असे काय डॉक्टर म्हणा किंवा हे म्हणा, कुठली व्यवस्था म्हणा, काही नाही अशी. आणि एवढंच नाही, जन्माला आल्याबरोबर मारण्याचा प्रयत्न आणखी, एवढे असणारे हाल. त्यावेळेला देवाचा जो जन्म झालेला आहे ना त्या महिन्याचं वर्णन केलं आहे. दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुमान तिथी बुधवार असे, शुक सांगतसे परीक्षिती. एवढंच नाही, नवग्रह अनुकूल सर्वांचे जे मूळ, वसुदेव कपाळ धन्य धन्य, जयाचा हा वंश तयासी आनंद, माझे कुळी गोविंद अवतरला, अयोनी संभव नोहे काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटला. ज्यावेळेला कृष्णाचा जन्म झाला ना, देवकी मातेला सुद्धा पत्ता लागला नाही. एवढंच नाही, वसुदेव आहेत त्यांना सुद्धा समजलं नाही देवाचा जन्म कसा झाला. देव साक्षात स्वरूपामध्ये समोर असणारे प्रगट झाले. प्रगट झाल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर जर आनंद कोण व्यक्त केला असेल तर स्वर्गातल्या देवता मंडळीने आनंद व्यक्त केला. का? ते काही अंतरावर होते म्हणून त्यांना आनंद व्यक्त करता आला. देवकीला सुद्धा आनंद व्यक्त करता आला नाही. का? त्यांनी जर आनंदामध्ये हसले असते, नाचले असते आणि थोडा जर गर्दा केला असता ना तर गोष्ट कंसाला कळाली असती. म्हणून एकदम चुप्प असं, कुणाला सुद्धा काही बोलले नाहीत. त्यावेळेला रात्रीच्या प्रसंगामध्ये 16 वर्षाची मूर्ती प्रगट झाली आणि देवकी मातेनं प्रार्थना केली, देवा एवढ्या मोठ्या मूर्तीमध्ये जर तुम्ही आलात आणि आल्याच्या नंतर जर अशा स्वरूपामध्ये तुम्ही जर राहिलात तर कोणी म्हणतील का हा देवकीचा मुलगा आहे? देवानं सांगितलं मग काय करू? काही नाही, आता थोडंसं लहान व्हा. देवाचं एक वर्णन केलं आहे, जसा भक्त सांगतो ना देव सुद्धा तसाच होतो. होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ती इच्छा. देव लहान झाले आणि लहान झाल्याच्या नंतर देवानं असणं रडण्याकरता सुरुवात केली, रडत रडत बोलण्याकरता सुरुवात केली. मला मात्र तुम्ही इथं ठेवू नका, नंदाच्या घराला. नंदाच्या घराला,
मजली तेथे ठेवी मज आणि येथे आ मनसी असे रक्षपाळ आ ते म्या मोहिले सकळ नंदाच्या घराला नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला नेही गोकुळाला मज नेही गोकुळाला आच्छादित म्हणे माझा ओ नंदाच्या नंदाच्या घराला नंदाच्या या प्रमाणामध्ये तुम्ही काल्याच्या कीर्तनाच्या बाबतीमध्ये अनेक प्रमाण ऐकले. हे प्रमाण काल्याचं कीर्तन म्हटलं की 100% प्रमाण असतं म्हणजे असतंच बरं का. कोणतं? नंदाच्या घराला आणि मजनी गोकुळाला. त्याचं कारण आहे का आता व थोडं समजून सांगण्याकरता सांगतो. त्या परिसरात काही गावं नव्हते का? माझा बोलण्याचा उद्देश आहे का बरं का. त्या परिसरात दुसरे गावं नव्हते का? देवानं जे सांगितलं त्या परिसरात भरपूर गाव होते ना त्यावेळेला. गोकुळच का सांगितलं त्याच्या पुढे आणखी सांगतो. बरं गोकुळ सांगितलं मग त्या गोकुळात काही दुसरे काही कोणी माणसं नव्हते का? नंदाचंच का नाव घेतलं? हे कौतुकाची गोष्ट आहे बरं का, विचार करण्याची. गावं भरपूर होते. बरं गोकुळ नाव घेतलं तर त्या गोकुळामध्ये सुद्धा एक माणूस नव्हता ना, अनेक माणसं होते. पण नाव कोणाचं घेतलं? नंदाचं घेतलं. नंदाचंच का नाव घेतलं ते ऐका अगोदर. हा नंद आणि यशोदा साधारण समजू नका बरं का तुम्ही. या नंदानं आणि यशोदेनं देवाची आराधना करत असताना एक आणि दोन नाही, सगळ्यात पहिल्या जन्मामध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं, या नंदाचं पहिलं नाव आहे सुतपा. नाव लक्षात ठेवा बरं का. त्याच्या अगोदर 3 जन्माचा असणारा भाग सांगितलेला आहे. सुतपा आणि पृष्णी. यशोदा ही पृष्णी आहे आणि नंद हे सुतपा आहेत. त्यांनी देवाची आराधना करत असताना अशी आराधना केली, फक्त पाणी आणि झाडाचे वाळलेले पानं खाल्ले देवाची आराधना केली. आराधना केल्याच्या नंतर देव प्रसन्न झाले आणि सांगितलं. देव म्हणतात काय पाहिजे तुम्हाला? सांगितलं देवा खरं सांगू का, आम्हाला दुसरं काहीतरी मागायचं होतं, पण तुमचं रूप बघितल्याच्या नंतर आम्हाला असं वाटतं की तुम्ही आमच्या पोटी जन्माला यावं. असं एकदा नाही बोलण्याकरता सुरुवात केली, 3 वेळेला बोलण्याकरता सुरुवात केली. त्या तिन्ही कालावधीमध्ये देवानं त्यांच्या पोटी अवतार घेतलेले आहेत. पहिला अवतार सुतपा आणि पृष्णी आहे, तिथं सुद्धा. एवढंच नाही, दुसरा जर वर्णन करायचं म्हटलं तर आदिती आणि कश्यप त्यांच्या पोटीचे वामनाचा अवतार आहे, तिथं सुद्धा देवानंच हा अवतार घेतलेला आहे. वामन म्हणजे द्वारपाळ बळी द्वारी झाला, हा सुद्धा देवाचाच एक अवतार आहे. आणि तिसरा जर अवतार सांगायचा म्हटलं तर नंद बाबा आणि यशोदा माता म्हणून त्यांचं ते नाव सांगितलेलं आहे. ज्या वेळेला श्रीकृष्ण भगवंताला असं उचलण्याकरता सुरुवात केली ना, हातामध्ये बेड्या होत्या,
उचलिला कमळापती, पायीची बंधने गळती. कोणते बंधन? ते काही रस्सी वगैरे असे काही दावणं होते बरं का, साखळ्या होत्या, साखळ्या. आणि तेवढ्या देवाला उचलल्याबरोबर तेवढ्या साखळ्या असणाऱ्या तुटल्या. पुढं दरवाजाकडे जाण्याकरता सुरुवात केल्याबरोबर असे मोठमोठे असणारे असे कुलप होते लावलेले. ते सगळे असणारे कुलपाच्या बाबतीमध्ये असणारे कुलप तुटले, दरवाजे मनान असणारे उघडले. बरोबर आहे बरं का. दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याच्या नंतर बाहेर चालण्याकरता सुरुवात केली. सैनिक प्रत्येक दरवाजाच्या ठिकाणी होते, पण तेवढ्या जणाला देवानं प्रत्येक जणाच्या बाबतीमध्ये एक एक झोपीची गोळी देऊन टाकली होती. तेवढे बिचारे झोपले होते बरं का. कारण हे झोप आणायचं काम, झोपेतून उठवायचं काम जर कुणाचं असेल तर देवाचंच आहे. सगळ्या जणाला असणाऱ्या झोपी आणल्या, कारागृहाच्या बाहेर निघाले आणि पाऊस पडण्याकरता सुरुवात झाली. मंद मंद पडे पाऊस, शिरी छाया धरी शेष. पाऊस असा मंद मंद पडू लागला. आणि पाऊस मंद मंद पडत असताना, देवाला असा पाऊस अंगावर पडत असताना शेष आला. आणि शेष आल्याच्या नंतर शेषानं काय केलं? हजारो अशा फणा केल्या, आणि फणा केल्याच्या नंतर देवाच्या वर धरल्या. सावली चांगली असती बरं का. कशाची? अहो, देव किती महान आहे विचार करा, किती शक्ती आहे. कशाची सावली आहे देवाला? आणि पाऊस लागून म्हणून छत्री कशाची आहे पहा, शेषाची. हजारो फणा आहेत, सारख्या जिब्यामध्ये बाहेर चालू आहेत अशा. आणि देवाचं असणारं वर्णन आहे. देव असा टोपलीमध्ये आहे. टोपलीमध्ये देव असल्याच्या नंतर असताना वसुदेव जिनं चलण्याकरता सुरुवात केली. नदीच्या असणाऱ्या काठाच्या जवळ आले. काठाच्या जवळ आल्याच्या नंतर पूर चढला आचाट, त्यासी लाविला अंगुष्ट. एक प्रश्न असा आहे, नदीमध्ये प्रवेश करत असताना देवाला तर चरण लावायचंच होतं, नदीचे 2 भाग करायचेच होते. मग देवानं अगोदरच यमुना मातेला सांगायचा रस्ता करून द्या. देवानं सांगितलं नाही बरं का. का सांगितलं नाही? देव कधी कधी परीक्षा घेतो. आपली सुद्धा परीक्षाच घेतो बरं का. देव काय करतो लक्ष देऊन ऐका. तुम्ही जर माळ घातली का नाही, माळ घातली तुम्ही, तर दिवसेंदिवस तुमच्या संसारामध्ये संकट आणीत राहतो. कशा करता माहिती का? ही माळ टिकवित का नाही टिकवित? हे असं समजत. आणखी सोपं सांगतो. करोनामध्ये अनेक माळकऱ्याची परीक्षा देवानं घेतली आहे. मामा लक्षात येते का? करोनामध्ये अनेक माळकऱ्याची परीक्षा देवानं घेतली. आणि देवानं परीक्षा घेत असताना डॉक्टरला बोलायला लावलं माळकऱ्याला. वाचायचं असेल, इकडे बघा माझ्याकडं, वाचायचं असेल तर हे खावं लागेल. कळालं ना? वाचायचं असेल तर. काही वारकऱ्यानं काय केलं? माळी काढल्या आणि मांस, आणि ते खाल्लं महाराज. आणि आता त्यांना पश्चाताप आहे. गावातले लोक निंदा करतात आता. आणि ज्यांनी माळ नाही काढली ते सुद्धा वाचलेत बरं का. नाही असं नाही महाराज. ही देव परीक्षा घेतून कधी संसारामध्ये लक्षात ठेवा. देवाची भक्ती करत असताना जर संसारामध्ये जर संकट येत असतील तर भक्ती देवाची कधीच सोडू नका. देव आपली परीक्षा घ्यायला आता. देवाची भक्ती करत असताना संकट जर येऊ लागले तर देव तुमची परीक्षा घेतो की हे खरंच आता शेवटच्या टोकाला जातं का. त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं, भक्ती सोडायचीच नाही, अजिबात सोडायची नाही. का? देव जसा सुदामजीची असणारी भक्तीच्या बाबतीमध्ये परीक्षा घेऊ लागला का नाही, तसं तुम्हाला इतके संकट देणार, इतके संकट देणार, सांगता सोय नाही. तेवढ्या कालावधीमध्ये एक काम करायचं, देवाची भक्ती मात्र सोडायची नाही. इथं देवानं सुद्धा वसुदेवाची परीक्षा घेतलेली आहे. कशी परीक्षा ते ऐका. यमुनेला तर असणारा काठोकाठ असणारा पूर आलेला आहे. यमुनेला रस्ता सांगितला नाही अगोदर. ज्या वेळेला वसुदेवानं पाण्यामध्ये उतरण्याकरता सुरुवात केली, पाणी गुडघ्यापर्यंत आलं, पाणी कमरेपर्यंत आलं, पाणी छातीपर्यंत आलं. पण कुठल्या तरी कीर्तनकारानं असं सांगितलं का वसुदेव पाठीमागं सरकले म्हणून? सरकले नाही बरं का. ते पुढे चलत राहिले. ज्या वेळेला नाकामध्ये तोंडामध्ये पाणी जाऊ लागलं ना, कृष्णाला कळालं खरंच माझ्यावर यांचं प्रेम आहे, भक्ती आहे. त्याच्यानंतर टोपलीतून बाहेर पाऊल काढला आणि यमुना मातेला लागला आणि सांगितलं, बाई आता रस्ता करून दे. पहिलं तीराला गेले. पहिलं तीराला गेल्याच्या नंतर यशोदा मातेच्या जवळ कृष्णाला असणारं ठेवलं, मायेला घेतलं, परत आले. आणि परत आल्याच्या नंतर दरवाजे सगळे बंद झाले. रडे माया करी आकांत. मुलं थोडे कमी रडतात, मुली थोड्याशा लहानपणी जास्त रडतात.
रडे माया करी आकांत, नामा म्हणे उठवी दूत. ज्या वेळेला माया रडू लागली, रडत असताना कंस धावत धावतच आला, मायेचे पाय पकडले, म्हणजे त्या मुलीचे गरगर गरगर असं फिरवलं, आणि फिरवल्याच्या नंतर दगडावर आपटणार, हातामधून असणारी निसटून गेली, आकाशामध्ये गेली, आणि एक आणि दोन नाहीत 18 हातामध्ये प्रगट झाली. आणि कंसाला हसून सांगू लागले, अरे कंसा, मला मात्र कोणी सुद्धा मारू शकत नाही, तुला मात्र मारणारा असणारा तो जन्माला आला. हे मथुरेमधलं चरित्र आहे. आता गोकुळामधलं चरित्र असं आहे, पहाट झाली, पहाट झाल्याच्या नंतर एक दासी सेवा करण्याकरता यशोदा मातेच्या महलामध्ये आली. तिला असं चित्र दिसलं तिथलं, यशोदा मातेच्या बाबतीमध्ये एक बालक असणारा जवळ आहे. तिला आनंद वाटला, आणि बालक जन्माला आल्याच्या नंतर यशोदा मातेला असणारं थोडंसं जागृत अवस्थेमध्ये आणलं, आणि गावामध्ये जाऊन तिनं सांगण्याकरता एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगण्याकरता गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. संपूर्ण गोकुळामध्ये असताना ही गोष्ट समजली, आणि अनेक गोप गोपिका त्या कृष्णाला पाहण्याकरता आले. देवाला असणारी आंघोळ घातली, पाण्यामध्ये टाकलं, झोका दिला. अशा स्वरूपामध्ये आज चतुर्थ दिवसाची असणारी ही कथा आहे. उद्या पंचम असणारा दिवस आहे. उद्या संपूर्ण श्रीकृष्ण भगवंताच्या बाबतीमध्ये बाललीला आहेत. गायी राखण्याकरता